चल बघा रे मुलांनो, इंडेफिनाइट इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. याच्यामध्ये बऱ्यापैकी तुमचे फॉर्म्युला रिवाइज होतील, प्लस जे टाइप्स ऑफ इंटिग्रेशन आहे आपलं आणि त्याच्या मेथड्स ते सगळे आपल्याला घ्यायच्यात. पहिला आपण जे बुक आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं त्याची थेअरी थोडी फास्ट ट्रॅकवर घेऊ. नंतर आपल्याला डिटेल थेअरी घ्यायची ज्याच्यामध्ये सगळे कन्सेप्ट कव्हर होतील. तर याच्यामध्ये जो इनिशियली दिला आहे आपल्याला या ठिकाणी काय प्रोसेस केली बघा. तर या ठिकाणी मुलांना असं इंटिग्रेशन असेल, आपल्याकडे नंबर ऑफ टर्म्स असेल. नंबर ऑफ टर्मचा मिनिंग काय या ठिकाणी बघा. इथं एक फंक्शन आहे, दुसरं फंक्शन आहे, तिसरं फंक्शन आहे, चौथं आहे, पाचवं, असं नंबर ऑफ किती जरी फंक्शन असतील आणि मध्ये प्लस मायनस असेल मुलांना, ठीक आहे, तर आपल्याला काय प्रोसेस करायची या ठिकाणी प्रत्येकाला सेपरेट इंटिग्रेशन त्या ठिकाणी यूज करायचं. प्रत्येक टर्मला सेपरेट इंटिग्रेशन यूज करायचं आणि लास्टला सी लिहायचं आहे. त्याच्यानंतर के इंटू एफ ऑफ एक्स असेल तर कॉन्स्टंटला बाहेर घ्यायचं आहे आणि जो फंक्शन आहे त्याला आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे मुलांना. येतो आवाज प्रॉपर? येस मुलांना. चला पुढे जाऊ. आता जर आपल्याकडे एफ ऑफ एक्स टू दी पॉवर एन असेल आणि हा एफ ऑफ एक्सच पुढे जर डेरिव्हेटिव्ह असेल तर याचं आउटपुट काय घ्यायचं, एफ ऑफ एक्स टू दी पॉवर एन प्लस वन डिवाइड बाय एन प्लस वन. तसं इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी दिलंय दॅट इज साइन क्यूब एक्स दिलंय आपल्याला, राईट, आणि इंटू पुढं दिलंय कॉस एक्स इंटू डी एक्स दिलंय आणि याचं आपल्याला इंटिग्रेशन विचारलंय. आपल्याला समजतं साईनचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस आहे. अशी जर कंडिशन असेल तर इथं पॉवर किती मुलांना साईनचा 3 आहे, तो बाहेर पण लिहू शकता तुम्ही अशा टाईपमध्ये. याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं, दॅट इज साइन एक्स टू दी पॉवर 4 डिवाइड बाय 4 आणि प्लस काय घ्यायचं, सी घ्यायचं. या टाईपमध्ये त्याचा आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे मुलांना ज्याच्यामध्ये काय प्रोसेस करायची, डिनॉमिनेटरला एफ ऑफ एक्स आहे, राईट, आणि वर त्याचा डेरिव्हेटिव्ह. मग डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर प्रोसेस काय करायची आपल्याला सांगा मुलांना या ठिकाणी. यस, बा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर लॉग ऑफ काय घ्यायचं आपल्याला, लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर. तसं इंटिग्रेशन ऑफ इथं आहे कॉस एक्स आणि खाली दिलं आपल्याला साइन एक्स आणि इंटू दिलं डी एक्स. तुम्हाला सांगा साईनचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस एक्स, जो न्यूमरेटरला आहे. याचा आन्सर डायरेक्टली काय घ्यायचं, लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स, लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स प्लस सी याचं व्हॅल्यू. त्याच्यानंतर पुढची कंडिशन आहे रूट ऑफ एफ ऑफ एक्स आणि वर त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर अशा केसमध्ये त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं 2 टाइम्स ऑफ रूट ऑफ एफ ऑफ एक्स बाय इंटिग्रेशन ऑफ, इथं वर दिलंय कॉस एक्स, ठीक आहे, वरची व्हॅल्यू आहे आपली कॉस एक्स आहे आणि खाली दिलंय मुलांना रूट ऑफ साइन एक्स इंटू डी एक्स. तर मला सांगा बरं या ठिकाणी साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह वर आहे कॉस एक्स, याचं आउटपुट कसं घ्यायचं, 2 रूट ऑफ साइन एक्स. आता साइन एक्सच्या जागेवर कुठलंही फंक्शन असू शकतं मुलांना. तर हे झाले बेसिक काय रूल्स. पुन्हा आहे स्टँडर्ड रिझल्ट इन इंटिग्रेशन्स. तर जनरली माहित आहे एक्स टू दी पॉवर एनचा इंटिग्रेशन असतो एक्स टू दी पॉवर एन प्लस वन डिवाइड बाय एन प्लस वन प्लस सी. जसा हा एक्स टू दी पॉवर 5 असेल याचं इंटिग्रेशन एक्स टू दी पॉवर 6 बाय 6 येते व्हॅल्यू. 1 बाय एक्स असेल तर त्याचं लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स घ्यायचं, राईट, या टाईपमध्ये. e टू दी पॉवर एक्सचं इंटिग्रेशन e टू दी पॉवर एक्स प्लस सी, ए टू दी पॉवर एक्स ए टू दी पॉवर एक्स आणि खाली लॉग ऑफ काय घ्यायचं आहे, ए घ्यायचं आणि प्लस काय घ्यायचं आपल्याला, सी घ्यायची व्हॅल्यू, राईट. त्याच्यानंतर मुलांना इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स. साइन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, आता इथं उलटं घ्यायचं, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो तसं साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस घ्यायचं, कॉसचं इंटिग्रेशन प्लस साइन घ्यायचं. जनरली कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साइन, पण इंटिग्रेशनमध्ये तो प्लस घ्यायचा. टॅन एक्सचा काय राहतं मुलांना बघा, टॅन एक्सचं जर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काढलं तर हा घ्यायचा लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स घ्यायची व्हॅल्यू, लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स, राईट आहे मुलांना. चल बघा मुलांना, टॅनसाठी काय येतो लॉग ऑफ सेक एक्स, कॉटसाठी काय येणार लॉग ऑफ साइन एक्स. हे लक्षात ठेवा, टॅनचं सेक आहे, कॉटचं साइन आहे आणि पुढे सेक एक्स जर असेल तर सेकसाठी काय घ्यायचं आपल्याला, या ठिकाणी दोन दोन फॉर्म्युले त्याचे. सेक एक्स साठी लॉग ऑफ सेक टॅन आहे किंवा मायनस लॉग ऑफ सेक एक्स मायनस टॅन एक्स. आपल्याला मेनली हे दोन लक्षात ठेवायचे, लॉग ऑफ टॅन ऑफ
पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 प्लस सी. तर हा तर मॅक्झिमम यूज केला जाईल. ठीक आहे, सेक एक्स प्लस टॅन एक्स. चला पुढे आता सेकचा क्लिअर आहे. सेक एक्स प्लस टॅन एक्स, तसं कोसेकचं कोसेक एक्स मायनस कॉट एक्स घ्यायचं. कोसेकमध्ये मायनस ठेवायचं. ठीक आहे, आणि इकडे दुसरं काय, कोसेक एक्स प्लस कॉट एक्स प्लस सी. कोसेक एक्स प्लस कॉट एक्स प्लस सी, दोन्हीमध्ये फरक काय बघा. इथं काय लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स आहे प्लस सी, किंवा लॉग ऑफ कोसेक एक्स प्लस कॉट एक्स प्लस सी, दोन्ही सेमच आहेत. तर इथं दोन हे लक्षात ठेवा, पहिला आणि टॅनवाला, टॅन ऑफ एक्स बाय 2. इथं सेकसाठी काय असतो, 45 प्लस एक्स बाय 2 असतं, पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2. आणि इथं कसं असतो तुमचा टॅन ऑफ एक्स बाय 2 राहतो. कशासाठी, सेक आणि कोसेकसाठी. सेकचं काय येणार, सेक टॅन एक राहतो लॉग ऑफ सेक प्लस टॅन, आणि दुसरं काय राहतं टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2. आणि कोसेकचं काय येतं, कोसेक मायनस कॉट एक्स किंवा लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स बाय 2. तर सगळीकडे लॉगच आहे. पुन्हा स्क्वेअर असेल, सेक स्क्वेअरचा घ्यायचा टॅन एक्स प्लस सी. ठीक आहे, पण टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक स्क्वेअर एक्स. उलटा विचार करायचा, कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, तसं सेक स्क्वेअर एक्सचं काय येतं टॅन एक्स, कोसेक स्क्वेअर एक्सचं काय येणार आहे मायनस कॉट एक्स येणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊत आपण. सेक आणि टॅन असेल बा, कुणाचा डेरिव्हेटिव्ह असतो रे, सेक एक्सचा असतो का नाही. डायरेक्ट फॉर्म्युला आहे ना, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग आता आपल्याला माहित आहे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकाच्या ऑपोजिट असतात. ठीक आहे, मग आता सेक एक्स टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय येणार, सेक एक्स येणार. कोसेक एक्स कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय येणार, मायनस कोसेक एक्स येणार. आता इनवर्सवाले बघा काय, या प्रॉपर्टी पण आहेत, आपण त्या घेणार आहेत पुढे विथ क्वेश्चन्स. बाय इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू काय असते व्हॅल्यू, 1 बाय ए टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय प्लस सी. जसं आपल्याला इंटिग्रेशन ऑफ, या ठिकाणी क्वेश्चन दिलाय समजा मुलांना, इंटिग्रेशन ऑफ, बघा रे क्वेश्चन, इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय, या ठिकाणी एक्सचा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर इंटू डी एक्स दिलं. याचा आन्सर काय घ्यायचं, 1 बाय 5 टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय 5 आणि प्लस की त्याला सी आली व्हॅल्यू. अशा टाईपमध्ये आपण त्याला काय करायचंय, सिम्प्लिफाय करायचं मुलांना, प्लस सी. राईट, त्याच्यानंतर पुढे बघा आता, ही फर्स्ट प्रॉपर्टी झाली. सेकंड प्रॉपर्टीमध्ये काय आता, इंटिग्रेशन ऑफ 1 बाय एक्स स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर घेतला. ठीक आहे, ही वाली एक्स स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर. तर याचं आउटपुट कसं घ्यायचं बघा, डी एक्स इक्वल टू, याचं आउटपुट घ्यायचं मुलांना आपल्याला 1 बाय 2 आहे 1 डिवाइड बाय 2 इंटू 5. इथे येणार लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस 5 डिवाइड बाय एक्स प्लस 5 आणि प्लस काय घ्यायचं, सी घ्यायची व्हॅल्यू. याच्यामध्येच थर्ड बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय, आता या ठिकाणी एचा स्क्वेअर मायनस कोण आहे, एक्सचा स्क्वेअर इंटू डी एक्स, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. इथं 1 बाय 2 आहे ॲज इट इज राहणार, लॉग ऑफ मॉड ऑफ, इथं उलटं करायचं, ए प्लस एक्स घ्यायचा डिवाइड बाय ए मायनस एक्स, आणि प्लस किती येणार आपली व्हॅल्यू, सी असणार आहे. यालाच तुम्ही असं पण लिहू शकता, 1 बाय 5चा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर इंटू डी एक्स इक्वल टू 1 बाय किती याला 10. इथं लॉग ऑफ किती येतं आपलं 5 प्लस एक्स डिवाइड बाय 5 मायनस एक्स. या टाईपमध्ये आपल्याला ती व्हॅल्यू भेटून जाते व्हॅल्यू. त्याच्यानंतर पुढचे 3 आहेत मुलं, पुढचे 3 कशाचे आहेत, रूटवाले, सेमच आहेत पण रूटवाले. कसे रूटवाले, जसं आता फर्स्ट आहे तसंच आपण इथं 1 डिवाइड बाय काय करायचं, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर इंटू डी एक्स पहिला झाला हा. दुसरा आहे तो 1 डिवाइड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स झाला. ठीक आहे, आणि तिसरा काय बनणार बघा तुमचा, थर्ड या केसमध्ये बघा ना, इथं पण आपण पहिला बघा कसा घेतला होता, पॉझिटिव्हवाला. फर्स्ट जो घेतला होता आपण प्लसवाला फर्स्ट, दुसरा काय घेतला एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, आणि तिसरा बनणार 1 डिवाइड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. तर याचं आउटपुट लिहू आपण. तर फर्स्टमध्ये दोन्ही पॉझिटिव्ह जो असतील रूटमध्ये, पॉझिटिव्हवाला कुठे लिहिते बघा, दोन्ही रूटमध्ये पॉझिटिव्ह असेल तर डायरेक्टली लॉग ऑफ मॉड ऑफ काय घ्यायचं आपल्याला, एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस किती येतो, सी येतो. समजा कॉन्स्टंट आधी असेल आणि नंतर कसं असेल तुमचा व्हेरिएबल, रूटमध्ये कॉन्स्टंट आधी आणि व्हेरिएबल नंतर, हिथं आहे तो डायरेक्ट घ्यायचा साइन इनवर्स ऑफ किती येणार तुमचा, एक्स बाय ए प्लस सी.
आणि तिसरा आहे मुलांना जो एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. तर हा पण काय करायचा आपल्याला, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस का एक्स प्लस घ्यायचं इथं, इथं पण एक्स प्लस घ्यायचं आणि रूटमध्ये चेंज करायचं ते एक्स स्क्वेअर मायनस एचा स्क्वेअर. ठीक आहे, या टाईपमध्ये. तर अशा आपल्या ह्या 6 प्रॉपर्टीत. ठीक आहे. आणि आता त्याच्यानंतर खाली काही प्रॉपर्टी दिल्या आहेत. कुठल्या प्रॉपर्टी आहेत हे पण आपण डिटेल्समध्ये घेणार, याचे क्वेश्चन घेणार आहेत. रूट ऑफ एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर असेल तर एक्स बाय 2 घ्यायचा, इथं ए स्क्वेअर बाय 2 असतो आणि इथं हा रूटमधले व्हॅल्यू, इकडं पण एक्स प्लस ह्या रूटमधले व्हॅल्यू घ्यायची मुलांना. लक्षात ठेवायला पण सोपं आहे, असं काय खूप डिफिकल्ट नाही आहे. एक्स बाय 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. खाली जर मायनस असेल तर हा एक्स बाय 2 ॲज इट इज राहणार, इथं मायनस ए स्क्वेअर बाय 2 बनणार. बाकीचा ॲज इट इज रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि लॉगमध्ये पण एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी ही व्हॅल्यू आपली सेमच असणार आहे. तिसरी व्हॅल्यू बघा, तिसरी काय, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स बाय 2 आहे रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस, इथं काय चेंज आहे फक्त लास्टवाला पार्ट, साइन इनवर्स ऑफ एक्स बाय प्लस सी. आता तुम्ही म्हणता सर हे लास्टचे पार्ट कुठून घेतलेत, इथूनच घेतलेत त्यांनी. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल लास्टला तर हे घ्यायचा, जर आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर लास्टला लॉग ऑफ घ्यायचा हे वाला पार्ट. ठीक आहे. आणि जर इथं जर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असेल तर लॉग ऑफ एक्स प्लस फर्स्टवाला पार्ट घ्यायचा. तर असे आपले हे मुलांना किती फॉर्म्युले झाले, आपले 9 फॉर्म्युले होतात बघा. तर यालाच तुम्ही थोडं, कारण याच्यावरचा 100% एक क्वेश्चन असणार आहे. क्वेश्चनचं वेटेज जर बघितलं तुम्हाला याच्यामध्ये 3 क्वेश्चन दिसतील मुलांना. इनडेफिनाईटचे 3 असतील, डेफिनाईटवर पण आपल्याला 2 क्वेश्चन भेटेल आणि ॲप्लिकेशनवर पण 2 क्वेश्चन भेटतील. 7 क्वेश्चन्स तुम्हाला याच्यावर विचारले जातील. इंटिग्रेशनवर, पूर्ण इंटिग्रेशनवर 7 क्वेश्चन त्या ठिकाणी बघायला भेटतील आपल्याला. तर मुलांनो तुम्ही सांगायचं आता या ठिकाणी एक एक प्रॉपर्टी तुम्ही सांगणार आहेत, काय काय करायचं आपल्याला ते. ठीक आहे, कारण याच्यावरचा क्वेश्चन येईल डेफिनेटली, त्या टाईपचे क्वेश्चन पण घ्यायचे आहेत. तर पहिला सांगा मुलांनो, इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स, राईट. त्याच्यानंतर दुसरं आहे इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. तिसरं आहे इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. तर हे विदाउट रूटवाले 3 झाले. तर याची व्हॅल्यू काय घ्यायची, 1 बाय ए टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस किती आला, सी आला. दुसरा बघा, दुसऱ्याला काय करायचं, 1 बाय 2 ए लॉग ऑफ मॉड ऑफ किती येणार तुमचा एक्स मायनस ए डिवाइड बाय एक्स प्लस ए प्लस सी. आणि तिसऱ्याला कसं लिहायचं सांगा, थर्डमध्ये 1 बाय 2 ए लॉग ऑफ मॉड ऑफ इथे येणार ए प्लस एक्स, बरोबर आहे, डिवाइड बाय ए मायनस एक्स प्लस सी. ठीक आहे, तुम्हाला पण लक्षात राहिलं पाहिजे. आता पुढचे 4 to 6 कसे घ्यायचे बघा, 1 डिवाइड बाय रूटमध्ये काय करायचं आता एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. सेकंड बघा, 5th नंबर 1 डिवाइड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स, राईट. आणि 6th नंबर इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस, हे एक्स स्क्वेअर मायनस नाही ना, काय घ्यायचं, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर घ्यायचं, दॅट इज ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ही व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल मुलांना. तर अशा टाईपमध्ये आपल्याला त्या व्हॅल्यूज भेटतात. क्लिअर आहे. चला याचं आउटपुट सांगा आता एक एकाचं. आणि याचं आउटपुट जर लक्षात राहिलं तरच पुढचं तुम्हाला आउटपुट येणार आहे मुलांना. सांगा बरं, रूटवाला पहिलं, रूटसाठी काय लक्षात ठेवायचं, लॉग असतो. रूटसाठी काय असतो, लॉग असतो. इथं डायरेक्टली काय घ्यायचं आपल्याला, लॉग घ्यायचं आहे. सांगा लॉग ऑफ किती येणार, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ काय घ्यायचा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि प्लस सी आली व्हॅल्यू. तसंच आता आपल्याला काय करायचं आहे, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर घ्यायचा, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, याची व्हॅल्यू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ सेमच येणार एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी आला. आणि तिसरा सांगा, तिसऱ्यामध्ये काय असणार आहे आता, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे साइन इनवर्सवाला आहे ना, साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस किती आला, सी आली व्हॅल्यू. एकदा हे 6 झाल्यानंतर 7 नंबर तुम्ही सांगायचं आहे. रूटमध्ये पण कसा आहे तो वर आहे,
एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर राईट इंटू डी एक्स. रूटमध्ये आहे पण कुठे तो वर आहे. 8 नंबर इंटिग्रेशन ऑफ रूटमध्ये आहे पण वर आहे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. त्याच्यानंतर 9 नंबर इंटिग्रेशन ऑफ रूटमध्ये आहे बट ए स्क्वेअर मायनस काय आहे एक्स स्क्वेअर आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. चला याचं आउटपुट काय काय लक्षात ठेवायचं सांगितलं होतं एक्स बाय टू याला पण घ्यायचं आहे याला पण एक्स बाय टू घ्यायचा याला पण काय करायचं तर याला मुलांना एक्स बाय टू घ्यायचं आपल्याला तिन्हीला पण एक्स बाय टू घ्यायचा आहे. इथं जो पण ब्रॅकेट आहे तोच लिहायचा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. इथं पण जो पण ब्रॅकेट आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याला पण जो पण ब्रॅकेट आहे सॉरी इथं मायनस येणार ना मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि इथं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जो पण ब्रॅकेट आहे तोच लिहायचा. आता फक्त साईन कुठं चेंज करायची इथं प्लस ए स्क्वेअर बाय टू घ्यायचा इथं मायनस घ्यायचा ए स्क्वेअर बाय टू आणि इथं घ्यायचं मुलांनो प्लस ए स्क्वेअर बाय टू. आणि आता आपल्याला इथं विचार करायचा याच्यासाठी काय होतं रे लॉग ऑफ काय होता आताच घेतलं होतं ना आपण याच्यासाठी होतं लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर आणि प्लस काय असतं सी असते व्हॅल्यू. तसं मुलांनो याचं सांगा याचं काय होत होतं इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लसच होतं इथं रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी आणि ह्याचं काय घ्यायचं होतं प्लस आपल्याला सॉरी ए स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर तर लिहिलं ना आपण याला इंटू काय येणार बघा इंटू येणार साइन इनवर्स एक्स बाय ए आणि प्लस सी. असे आपले 9 फॉर्म्युले त्या ठिकाणी झालेत मुलांना. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना. तर ह्याच्यावरचा 100% क्वेश्चन असणार आहे 100%. ठीक आहे काही डाऊटच नाही 9 फॉर्म्युल्यावरचा एक क्वेश्चन तुमचा असणार आहे मुलांना कारण आपल्याला इनडेफिनाइट जरी म्हटलं तरी भरपूर आहे. ठीक आहे टाइप्स आहेत त्याचे 3 पार्शियल असेल सबस्टिट्यूशन असेल. चला पुढे जाऊत आपण आता पुढे आपल्या नोट्सवर जाऊत. चल बघा रे मुलांना आता नेक्स्ट आता बघा पुढचं काय दिलं आता बा ए ची व्हॅल्यू काय दिली त्यांनी आता ए ची व्हॅल्यू समजा 1 असेल 1चा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर पण घेऊ शकता इथं किंवा या ठिकाणी सबस्टिट्यूशन टाईपमध्ये बघा इंटिग्रेशन ऑफ 1 बाय रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर जसं आपण घेतलं होतं ना इथं वरची प्रॉपर्टी कशी होती आपली इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स काय होता आपला साइन इनवर्सच होता ना साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. तर सेमच प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला यूज करायची मुलांना जसं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर वाली होती रूटमध्ये तशीच आपल्याला या ठिकाणी यूज करायची. फक्त इथं चेंज काय केलाय इथं आपल्याला चेंज असं केलाय एच्या जागेवर 1 दिलाय मग आउटपुट किती येणार साइन इनवर्स ऑफ एक्स बाय 1 किंवा त्यालाच तुम्ही मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस सी घेऊ शकता. जर इथं एचा स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल तर 1 बाय ए होतं ना आपलं पाठीमाग आठवतंय ना हां मग इथं जर ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असता तर आपला 1 बाय ए टॅन इनवर्स ऑफ एक्स होता ना त्या टाईपमध्ये किंवा मायनस काय करायचं कॉट इनवर्स ऑफ एक्स घ्यायची व्हॅल्यू. त्याच्यानंतर आता बघा एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 असेल तर या ठिकाणी काय घ्यायचं सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सी घ्यायची व्हॅल्यू. तर हे थोडं लक्षात ठेवा याची व्हॅल्यू काय घ्यायची सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सी किंवा मायनस कोसेक इनवर्स ऑफ एक्स. चला पुढे जाऊत आता यू इंटू व्हीचा रूट सगळ्यांना माहित आहे यू इंटिग्रेशन ऑफ व्ही इंटू डी एक्स मायनस लार्जेस्ट इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटिग्रेशन ऑफ व्ही इंटू डी एक्स. याच्यासाठी रूल कुठला यूज केला जातो ते पण तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे मुलांना आयलेट रूल त्या ठिकाणी यूज करायचं असतं. जनरली मला सांगा 1 बाय रूट एक्सचं इंटिग्रेशन काय घ्यायचं 2 रूट ऑफ एक्स घ्यायचं का बरं एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 जो की वर आहे. मग आपण प्रॉपर्टी बघितली होती ना जर रूट मधल्या व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय करायचं 2 टाइम्स ऑफ रूट ऑफ ते फंक्शन किती आपल्याला एक्स आहे 1 बाय एक्स टू द पॉवर एन याचंच आपल्याला इंटिग्रेशन काढायचं असेल तर -1 डिवाइड बाय एन मायनस 1 एक्स टू द पॉवर एन मायनस 1 करायचं. चल झालं ते कम्प्लीट. आता बघा आपल्याला जे सांगितलं होतं की बाबा बेसिक कन्सेप्ट घ्यायचे फॉर्म्युले रिवाइज करायचे ती प्रोसेस आपली कंप्लीट झालेली आहे म्हणून. आता आपल्याला काही मेथड्स आहेत ह्या मेथड्स आपण डिटेल नोट्समध्ये पण बघणार आहेत आणि इथं पण थोडं बघू कारण टाइप्स ऑफ इंटिग्रेशनमध्ये बघितलं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्स
इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन अशा आपले 3 टाईप असतात. ते इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन किंवा इंटिग्रेशन ऑफ पार्शियल फ्रॅक्शन आपल्याला बघायचं आहे. पार्शियल फ्रॅक्शनमध्ये काय काय राहतं बघा, 3 ते 4 टाईपचे क्वेश्चन्स असतात. जसं या ठिकाणी बघा काय काय दिलं आपल्याला, when degree of the denominator is less than degree of the numerator, that is हा न्यूमरेटर आहे आपला, याची डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरच्या डिग्रीपेक्षा न्यूमरेटरची डिग्री जर लेस असेल तर आपल्याला ही कंडिशन फॉलो करायची. द डिनॉमिनेटर कंटेन नॉन झिरो किंवा नॉन रिपीटेड लिमिटेड फॅक्टर. आता पहिलं समजून घ्या काय प्रोसेस राहते. क्वेश्चन लिहितो मी एक्स प्लस 5 वगैरे, आणि खाली मला समजा एक्स प्लस 1 भेटला आहे, एक्स प्लस 2 भेटला, एक्स प्लस 3 भेटला, अशा टाईपमध्ये क्वेश्चन या फॉर्ममध्ये येणार. हा स्टँडर्ड क्वेश्चन नाही आहे, तर तुम्हाला एक अंदाज येईल क्वेश्चन कुठल्या टाईपमध्ये. मला सांगा तिन्ही ब्रॅकेटचा जर प्रोडक्ट केला तर एक्सची डिग्री 3 येणार आहे आणि ते एक्सची डिग्री किती 1 आहे. म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाईड होते की न्यूमरेटरची डिग्री जी असते, डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिग्री ऑफ द डिनॉमिनेटर. देन डिनॉमिनेटरमध्ये अजून काय कंडिशन दिली, जे ब्रॅकेट्स बनत आहेत ते कसे आहेत मुलांना, तुमचे नॉन रिपीटेड ब्रॅकेट्स आहेत. कुठलाही ब्रॅकेट तुमचा रिपीट होत नाहीये. मग अशा केसमध्ये याला सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याकडे रूल असतो, दॅट इज एफ ऑफ एक्स डिवाइड बाय काय दिलं तुमचं जी ऑफ एक्स इक्वल टू ए डिवाइड बाय फर्स्ट ब्रॅकेट प्लस बी डिवाइड बाय सेकंड ब्रॅकेट आणि प्लस सी डिवाइड बाय काय घ्यायचं आपल्याला, थर्ड ब्रॅकेट त्या ठिकाणी घ्यायचं असतो म्हणून. तर क्लिअर आहे. पहिली टाईप समजली का. फर्स्ट टाईपमध्ये काय कंडिशन आहे, सगळीकडेच न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटरपेक्षा कशी पाहिजे, छोटी पाहिजे. अँड आपल्याला जे डिनॉमिनेटर असणार आहेत हे कसे पाहिजेत, नॉन रिपीटेड पाहिजेत. हे 3 डिनॉमिनेटर दिलेत आपल्याला, एक्स मायनस एक्स मायनस बी एक्स मायनस सी. मला सांगा तिन्हीचे डिनॉमिनेटर कसे आहेत, वेगवेगळे आहेत ना. मग याला कसं लिहायचं, मग ए बाय फर्स्ट डिनॉमिनेटर, बी बाय सेकंड आणि सी बाय थर्ड, आणि पुढे याला सॉल्व्ह करायचं असतं मला, पुढची प्रोसेस. ठीक आहे, हे क्वेश्चनमध्ये बघू सॉल्व्ह कसं करायचं. आधी तुम्हाला अरेंजमेंट करता आली पाहिजे. दुसरा पार्ट बघा, when degree of the numerator is greater than or equal to degree of denominator and denominator contain non-repeated linear factors. बा कंडिशन दुसरी पण सेमच आहे. डिग्री ऑफ न्यूमरेटर म्हणजे एफ ऑफ एक्सची डिग्री ही डिनॉमिनेटरपेक्षा कशी असली पाहिजे, मोठी असली पाहिजे किंवा सेम असेल, सेम किंवा ग्रेटेस्ट. इथं काय घेतलं होतं रे मुलांना, लेस पाहिजे होती, छोटी पाहिजे होती. डिग्री ऑफ न्यूमरेटर हा कसा पाहिजे, डिनॉमिनेटरपेक्षा छोटा पाहिजे. त्या केसमध्ये हे कंडिशन घ्यायची होती आपल्याला. आणि दुसऱ्या केसमध्ये कसं आहे, पहिलं समजलं का, न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटरपेक्षा छोटी पाहिजे. दुसऱ्या केसमध्ये न्यूमरेटरची डिग्री ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिनॉमिनेटर पाहिजे, मोठी पाहिजे किंवा इक्वल पाहिजे. मग अशा केसमध्ये आणि हे फॅक्टर जे कसे पाहिजेत, नॉन रिपीटेड पाहिजेत. तर ह्याचं पण आउटपुट कसं घ्यायचं आपल्याला, एफ ऑफ एक्स डिवाइड बाय फाय ऑफ एक्स इक्वल टू क्यू ऑफ एक्स प्लस ए डिवाइड बाय एक्स मायनस ए प्लस बी डिवाइड बाय एक्स मायनस बी प्लस सी डिवाइड बाय एक्स मायनस सी. 90% क्वेश्चन आपले पहिल्या प्रॉपर्टीवरच आहेत. ही पण एक प्रॉपर्टी आहे, पण अशावरचे क्वेश्चन आपल्याला मॅजॉरिटी नाहीत मुलांना. ठीक आहे. आता क्यू ऑफ एक्स काय आहे तुमचा, रिमाइंडर येते, क्वेश्चन वगैरे असतं ना तुमचं. चला पुढे जाऊत आपण. आता तिसरी कंडिशन काय, व्हेन डिनॉमिनेटर कंटेन्स हे रिपीटेड लिनियर फॅक्टर, म्हणजे एक ब्रॅकेट रिपीट होतोय आपलं, जसं एक्स मायनस ए आपला या ठिकाणी रिपीट होतोय. रिपीटेड ब्रॅकेट असेल तर मग काय करायचं, तर लिहिताना ए बाय फर्स्ट ब्रॅकेट बी बाय जो पण रिपीट झाला त्याचा स्क्वेअर करायचा आणि सी डिवाइड बाय जो वेगळा आहे पुन्हा, आणि डी पण कसा आहे, वेगळा आहे. फक्त समजा 2च ब्रॅकेट असते इथं, एक्स मायनस बी एक्स मायनस सी नसता, तर आपण एवढंच लिहिलं असतं, ए डिवाइड बाय एक्स मायनस ए प्लस बी डिवाइड बाय एक्स मायनस एचा स्क्वेअर. क्लिअर आहे. डिनॉमिनेटरमध्ये एखादा ब्रॅकेट जर रिपीट असेल तर काय करायचं आपल्याला, ए बाय फर्स्ट ब्रॅकेट आणि बी बाय तोच जो रिपीट होतो तो ब्रॅकेट त्या ठिकाणी घ्यायचा असतो मुलांना. याच्यामध्ये पण क्वाड्रॅटिक दिलंय, डिनॉमिनेटर्समध्ये क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल देन कसं सॉल्व्ह करायचं. या ठिकाणी आता ही प्रोसेस असते आपली, ए एक्स प्लस बी डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए. या केसमध्ये काय प्रोसेस करायची बघा, या ठिकाणी आपल्याला मुलांना सी डिवाइड बाय पहिलं तर तुम्ही समजा आपल्याला 2 ब्रॅकेट आहेत, 2च आहेत समजा, एवढीच व्हॅल्यू आली असती, ए एक्स प्लस बी डिवाइड बाय एक्स स्क्वेअर जो रिपीट होणारा ब्रॅकेट आहे तो लिहायचा. ठीक आहे. आणि सी डी असेल तर मग हे सेपरेट पुन्हा तुम्हाला लिहायचं आहे मुलांना. अशा टाईपमध्ये आपल्याला हे 4 मेथड्स आहेत किंवा 4 टाईप्स आहेत. तर थोडं आपण याला डिस्कस करू या ठिकाणी. पहिलं सांगा फर्स्टमध्ये काय,
न्यूमरेटरची डिग्री ही कशी पाहिजे, डिनॉमिनेटरपेक्षा कमी पाहिजे. आणि फॅक्टर कसे पाहिजेत, नॉन रिपीटेड. त्याला ए बाय काय करायचं, एक्स मायनस ए प्लस बी बाय एक्स मायनस बी प्लस सी बाय एक्स मायनस सी, या टाईपमध्ये त्याला लिहायचं मुलांना. सेकंड केसमध्ये न्यूमरेटरची डिग्री ग्रेटर आहे किंवा ऑर इक्वल टू डिनॉमिनेटर, आणि नॉन रिपीटेड फॅक्टर असतील तर सेम एक्स मायनस ए प्लस बी एक्स मायनस बी प्लस सी एक्स मायनस सी. आणि तर काय घ्यायचं आपल्याला, क्यू ऑफ एक्स दिलता. क्यू ऑफ एक्स काय तुमचा क्वेश्चन आहे, जो पण आलेला असतो ना तो असतो ना आपल्याकडे, रिमाइंडर असतो, क्वेश्चन असतो, डिवाइड केल्यानंतर इथं वर येत असते हे क्वेश्चन असतं तुमचं, हे डिवायझर, डिव्हिडंड, इथं रिमाइंडर, इथं क्वेश्चन असतं आपलं. तर ही व्हॅल्यू असते तुमची क्यू ऑफ एक्स वाली. ठीक आहे. तिसरी प्रॉपर्टी काय आहे, एक्स समजा ब्रॅकेट रिपीट होतोय, मग काय लिहायचं, ए डिवाइड बाय जो एक्स मायनस ए आणि प्लस बी डिवाइड बाय एक्स मायनस एचा स्क्वेअर, जो रिपीट होतोय तो लिहायचा. समजा एखादा एक रिपीट होतो आणि एक होत नाही, तर सी डिवाइड बाय एक्स मायनस सी येणार, जो रिपीट होत नाही तो सी डिवाइड येणार. फोर्थ कंडिशन कशी आपली, फोर्थ कंडिशन आहे मुलांना क्वाड्रॅटिक आहे. एखादं कसं आहे क्वाड्रॅटिक आहे, क्वाड्रॅटिक असेल तर प्रोसेस काय करायची बघा या ठिकाणी. जसं आपल्याला आता या ठिकाणी बघा इथं आलोत मुलांना, याच्यामध्ये एक क्वाड्रॅटिक आहे, दोन कशात लिनियर आहेत, मग ए एक्स प्लस बी घ्यायचा आणि खाली क्वाड्रॅटिक लिहायचं मुलांना. आणि ज्याच्याकडे लिनियर आहेत ते सी डिवाइड बाय घ्यायचे, डी डिवाइड बाय घेऊन त्याला सॉल्व्ह करायचं असतं. तर पहिलं हे अरेंज करायला जमलं पाहिजे तुम्हाला. आता काय यांनी शॉर्टकट विल अवॉइड द यूज ऑफ पार्शियल फ्रॅक्शन इन मोस्ट केसेस, म्हणजे डायरेक्ट तुम्ही शॉर्टकट त्या ठिकाणी यूज करू शकता म्हणताय. फर्स्ट एक्झाम्पल दिलंय, 1 बाय एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटा कॅन बी रिटन ॲज, हे डायरेक्ट लिहू शकता तुम्ही, 1 बाय अल्फा मायनस बीटा इन ब्रॅकेट 1 बाय एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटा. याचा जो क्वेश्चन बनवला आपण, तो 1 डिवाइड बाय एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 3 घेतला. तर याचं आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन कसं काढायचं, ती प्रोसेस या ठिकाणी दिलेली मुलं. तर याचं डायरेक्ट इंटिग्रेशन येतं आपलं 1 बाय काय करायचं आपल्याला, तर बघा अल्फा मायनस बीटा किती आला, अल्फा 2 आहे, बीटा 3 आहे, मायनस 1 आला. ब्रॅकेट्समध्ये काय येणार, 1 बाय एक्स मायनस 2 राईट, आणि मायनस 1 बाय एक्स मायनस 3, अशा टाईपमध्ये आपल्याला ती व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटून जाईल मुलांना. ठीक आहे. पुढे सांगितलंय सबट्रॅक्ट द टू टर्म्स 1 बाय एक्स मायनस ए 1 बाय एक्स मायनस बी and adjust the constant in terms of numerator. In this case x minus beta minus x minus alpha काय बनणार, alpha minus beta, so divide by alpha minus beta. Keep in mind the coefficient of x should be same. However this is no restrictions, याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. तर प्रोसेस हीच आहे मुलांनो, एवढं जरी अप्लाय केलं तरी चालेल. बाकी तुम्ही म्हणता सर 1 बाय एक्स मायनस एचं काय करायचं, 1 बाय एक्स मायनस बीचं काय करायचं, एक तर तुम्ही सॉल्व करा किंवा दुसरा ऑप्शन आहे डायरेक्ट इंटिग्रेशन त्याचं काढू शकता. मग आता दुसरी केस आहे, या टाईपमध्ये असेल ए एक्स प्लस बी सी एक्स प्लस डी. इथं कसं होतं तुमचं एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटा होता, इथं बघा आता प्रॉपर प्लस प्लसमध्ये. मग अशा केसमध्ये काय करायचं, 1 बाय ए सी इन ब्रॅकेट, म्हणजे हा फॉर्म्युला आहे, कन्सिडर करा, एकदा दोनदा रीड करा, लगेच आता वाचलं मी म्हणजे तुम्हाला पाठ होणार नाही. तर आपण थोडं एक्झाम्पलकडे जाऊ. जसं दिलंय 1 बाय, आता इथं बघा एक रिपीट होतं एक रिपीट होत नाही. मग अशा केसमध्ये काय करायचं बघा, याला 3 ब्रॅकेटच्या फॉर्ममध्ये लिहिलं, नंतर काय केलं आपण, याला 1 बाय एक्स मायनस अल्फा 1 बाय अल्फा मायनस बीटा घेतला. ठीक आहे, प्रॉपर्टी वापरली आपण, एक्स मायनस अल्फा जो रिपीट होतो तो एकदा घेतला, आणि नंतर काय केलं अल्फा मायनस बीटा घेतला, ब्रॅकेटमध्ये 1 बाय एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटा ॲज इट इज. ठीक आहे. पुढे काय करायचं आहे, पुढच्या केसमध्ये बघा ही टर्म तर अशीच ठेवली आपण, आता चेंजेस कुठे केलं आहे ते बघू आपण. 1 बाय अल्फा मायनस बीटा पण बाहेर आहे. आता आपल्याला 1 बाय एक्स मायनस अल्फानं याला जर मल्टिप्लाय केलं तर हा बनला 1 बाय एक्स मायनस अल्फा, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार, तिथं मध्ये लिहिलंय मायनस 1 बाय अल्फा मायनस बीटा इन ब्रॅकेट 1 बाय एक्स मायनस अल्फा मायनस 1 बाय एक्स मायनस बीटा. तर हे थोडं मुलांना आपण ते जिथं डिटेल नोट्स आहेत तिथं बघू, ते असं अल्फा बीटामध्ये नाही समजणार तुम्हाला,
इथं प्रॉपर जर आपल्याकडे असे 3x प्लस 5 असे नंबर घेऊन जर आपण 6x प्लस 7 तर सॉल्व्ह केलं तर लक्षात येईल ते असं नाही लक्षात येणार. ठीक आहे, इथं पण त्याच फॉर्म मध्ये दिलंय. इथं अल्फाची व्हॅल्यू किती 1 आहे, बीटाची व्हॅल्यू -1 आहे अशा टाईपमध्ये. मग हा मायनस मायनस प्लस झालेला आहे 1 बाय अल्फा प्लस अल्फा मायनस बीटा वगैरे केल्यानंतर. ठीक आहे, ते पण तिकडे बघूत आपण मुलांना. बाकी आता बघा इंटिग्रेशन ऑफ द टाईप. इंटिग्रेशन ऑफ द टाईप मध्ये दिलेत. या टाईपचं इंटिग्रेशन असेल एक्स खाली क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, वर लिनियर इक्वेशन आहे, इथं रूटमध्ये क्वाड्रॅटिक आहे, वर लिनियर इक्वेशन आहे. ठीक आहे, तर या टाईपचे पण आपल्याला क्वेश्चन त्या ठिकाणी बघायचे आहेत. किंवा इथं साईन कॉसनं डिवाइड, साईन कॉसचं फॉर्मॅटवालं होतं, काही कॉसवाला होता, काही साईनवाला होता, याचं पण सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. किंवा हे पण आपण डिटेल नोट्समध्ये बघणार आहे. इंटिग्रेशन ऑफ द टाईप्स, या टाईपचे काही क्वेश्चन्स असतील. ठीक आहे, डिवाइडमध्ये कसं असतं ए कॉस बी साईन किंवा ए साईन बी कॉस या टाईपमध्ये, किंवा ए प्लस बी कॉस एक्स, याचे पण टाईप्स आपल्याला त्या ठिकाणी दिले आहेत बघा. रूल नंबर 4 वगैरे. त्याच्यानंतर पार्शियल इंटिग्रेशन बाय पार्टमध्ये हे तर माहीत आहे आपल्याला. इव्हेंट टू व्ही कसं सिलेक्ट करायचं ही पण प्रोसेस त्या ठिकाणी माहीत आहे. तर बेसिकली आपल्याला हा जो पार्ट आहे ना खालचा, याला डिटेलच बघावं लागणार आहे. असं ओरली सांगून तुम्हाला लक्षात येणार नाही आहे मुलांना. सो आपण त्या नोट्स मी इथं ॲड करतो. ठीक आहे, ॲड केलेले आहेत ऑलरेडी. याच्यामध्ये ॲड करून घेऊ. ठीक आहे, आता याच्यामध्ये थोडे क्वेश्चन पण आहेत आणि कन्सेप्ट पण येतात. फॉर्म्युला नाही त्याच्यात, फॉर्म्युला ऑलरेडी डिस्कस केलेत आपण. मेथड ऑफ इंटिग्रेशन घेतो आपण. जो पहिला जो आपली फर्स्ट एक्सरसाइज असते वगैरे, ती कशी होती, बेसिक ॲडजस्टमेंटची होती. पण मेथड ऑफ इंटिग्रेशन पासून प्रॉपर आपल्याला क्वेश्चन्स किंवा कन्सेप्ट असतात मुलांना. तर आपल्याकडे 3 टाईप आहेत, बाय सबस्टिट्यूशन्स, बाय पार्ट्स आणि बाय पार्शियल फ्रॅक्शन. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्समध्ये काय थिअरम्स दिले आहेत. थिअरम्स फक्त आपण प्रॉपर्टी बघणार आहेत. तर या ठिकाणी मुलांनो काय काय दिलं आहे बघा. जसं इथं x इक्वल टू 5 ऑफ टी असेल, देन याचं जर आपण काय केलं, इंटिग्रेशन काढलं, तर या केसमध्ये 5 ऑफ टी आणि त्याचाच पुढे डेरिव्हेटिव्ह असतो मुलांना. ठीक आहे, तर या ठिकाणी याचं आउटपुट कसं दिलेलं आहे थोडं बघू आपण या ठिकाणी. हां, या ठिकाणी बघा 5 ऑफ एक्सचं जर 5 ऑफ एक्स असेल, व 5 ऑफ एक्सचं एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय ते 5 ऑफ एक्स, आणि जर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस बी दिलं इंटू डी एक्स, तर याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं बा. याचं इंटिग्रेशन घेत असताना आपण लक्षात ठेवायचं सेमच प्रोसेस करायची आपल्याला. ठीक आहे, सेम प्रोसेस मीन्स इथं जर एफ ऑफ एक्स असेल तर 5 ऑफ एक्स इंटिग्रेशन होतं. जर तुमचं एफ ऑफ एक्स प्लस बी इंटू डी एक्स असेल तर त्याचं इंटिग्रेशन पण 5 ऑफ काय घ्यायचं, एक्स प्लस बी, आणि प्लस काय असतो सी असतो. त्याच्या आधी एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, ए येतो, 1 बाय लिहायचा आणि प्लस सी करायचं. जसं इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी दिलं असेल 3x प्लस, या ठिकाणी 3x प्लस काय दिलं तुम्हाला 5 दिला आहे,
इंटू डी एक्स आणि इक्वल टू दिलं मुलांनो पी टाइम्स ऑफ दॅट इज फाय ऑफ इथं जर एफ दिला असेल तर पी टाइम्स ऑफ फाय ऑफ ब्रॅकेटमध्ये 3x प्लस फाय आणि प्लस सी दिलंय आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलंय पीची व्हॅल्यू काढा. तर पीची व्हॅल्यू किती येणार आपली 1/3 येणार. कारण प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला एफ ऑफ 3x प्लस फाय इंटू डी एक्स याची व्हॅल्यू काय येते दॅट इज फाय ऑफ 3x प्लस फाय आणि इंटू पुन्हा 3x प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/3 असतो. ते कुणाला इक्वल करायचं मग पीची व्हॅल्यू येणार. ती व्हॅल्यू काय असणार आपली पी असणार आहे. म्हणजे आपल्याकडे इंटिग्रेशनमध्ये असे बरेच क्वेश्चन आहेत ज्याचं आन्सर अर्ध दिलेलं असते आणि अर्ध आन्सर आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं असते. तर फर्स्ट प्रॉपर्टी क्लिअर आहे. जर असंच असेल तर एफ ऑफ 7/3x प्लस फाय इंटू डी एक्स असं जर क्वेश्चन असेल तर याच्यामध्ये समजा क्यू दिलाय आणि इथं दिलंय फाय ऑफ 7/3x प्लस फाय आणि प्लस सी दिलंय आणि क्यूची व्हॅल्यू काढा म्हणली. तर क्यूची व्हॅल्यू काय करायची आपल्याला 3/7 पण देतील, क्यूची व्हॅल्यू 7/3 पण देतील. मग काय सिलेक्ट करताना तुम्ही बघा 1 असतो ना, काय असतो 1/a. मग 1/a ची व्हॅल्यू किती आपली 7/3. 3 वर जाणार आपला. मग आन्सर किती येणार आपलं बघा 3 वर गेल्यानंतर आन्सर येतं आपलं 3/7 आन्सर येणार. क्यूची व्हॅल्यू काय येणार 3/7. तर फर्स्ट प्रॉपर्टी क्लिअर आहे. याच्यामध्ये करोलरी 1 जे आहे त्याची व्हॅल्यू किती येते आपली समजली का. क्वेश्चन कसा असतो. सेकंड बघा आता सेकंड काय दिलंय जर आपल्याला एफ ऑफ एक्स टू दी पॉवर एन असेल आणि पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल एफ ऑफ एक्स टू दी पॉवर एन प्लस वन डिवाइड बाय एन प्लस वन. मग याचा क्वेश्चन घेतला होता साइन क्यूबचा घेतला होता आठवत नसेल तर बघा साइन एक्सचा क्यूब आणि पुढं कॉस एक्स इंटू डी एक्स हे आठवत नसेल तर बघा याचं आउटपुट काय भेटलं होतं साइन टू दी पॉवर 4x डिवाइड बाय 4 भेटलं होतं. चला पुढे जाऊत आपण. त्याच्यानंतर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर प्लस सी घ्यायचं. हे पण आपण मग डिस्कस केलं आहे मुलांना. ठीक आहे. आता या केसमध्ये पुढे बघा सेम आहे एफ ऑफ एक्स टू दी पॉवर एन हे झालंय डबल प्रिंट आली. थर्ड झाली प्रॉपर्टी. फोर्थमध्ये बघा रूटमध्ये डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल त्याचा आन्सर घ्यायचा 2 रूट ऑफ डिनॉमिनेटर. मग आपण आन्सर घेतलं होतं इंटिग्रेशन ऑफ इथं कॉस एक्स घेतला होता आणि रूट ऑफ काय घेतलं होतं साइन एक्स इंटू डी एक्स. याचा आन्सर आला होता 2 रूट ऑफ साइन एक्स प्लस काय आलता सी आलता. चला पुढे जाऊत मुलांना आपण. त्याच्यानंतर आता बघा जसं आता टॅनचं इंटिग्रेशन काय असतं रे टॅनचं इंटिग्रेशन माहिती आहे लॉग ऑफ सेक एक्स होतं. लॉग ऑफ सेक एक्स होती व्हॅल्यू. किंवा टॅनसाठी दुसरं काय अजून कन्वर्ट करू शकता का तुम्ही याला यस मायनस लॉग ऑफ कॉस एक्स पण तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. कॉटचं कसं होतं लॉग ऑफ साइन एक्स आठवतंय का लॉग ऑफ साइन एक्स. त्याच्यानंतर सेक्ससाठी लॉग ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स लॉग ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स होती व्हॅल्यू. किंवा अल्टरनेटिव्ह सेक्सचं काय घेतलं होतं आपण या ठिकाणी लॉग ऑफ टॅन इन ब्रॅकेट π/4 प्लस x/2. या ठिकाणी लॉग ऑफ टॅन इन ब्रॅकेट π/4 प्लस x/2 अशा टाईपमध्ये घेतलं होतं. बट सध्या हे तर लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर मुलांना बघा कॉट एक्सचं काय होतं लॉग ऑफ साइन एक्स झालं. हे झालं कोसेक बाकी आपला कोसेक सेकचं पण झालंय कोसेक बघा आता एकच मिनिट. हा कोसेक साठी लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस काय होता कॉट एक्स होता राईट. चला पुढे आता जाऊत आपण नेक्स्ट पॉइंट कडे. बघा आता हे क्वेश्चन दिलं आपल्याला कॉट ऑफ 5x मायनस 4 इंटू डी एक्स. तर मुलांनो कॉट साठी फॉर्म्युला माहित आहे आपल्याला कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय असतं सांगा मुलांना. आता लॉग ऑफ साइन एक्स होतं ना मग इथं डायरेक्ट लिहू शकता तुम्ही फॉर्म्युला पार्ट असेल तर आपण काय घेणार लॉग ऑफ साइन 5x मायनस 4 आणि इंटू 5x मायनस 4चा डेरिव्हेटिव्ह 1/5 प्लस सी. हे आपला आन्सर येणार मुलांना. डायरेक्टली तुम्ही त्याचा आन्सर या ठिकाणी काढू शकता काही प्रॉब्लेम नाही. ते चालेल. लॉग ऑफ साइन ऑफ 5x मायनस 4 5x मायनस 4चा किती येतं 1/5 येतं प्लस सी आली व्हॅल्यू. तसं पुढं आता अजून दिली प्रॉपर्टी काय कोसेकचं पण झालं आपलं राईट. बाई इथं कोसेक दिलंय. आता याचं डेरिव्हेशन घ्यायची गरज नाही आपल्याला. डेरिव्हेशन आपल्याला कोसेकचं डायरेक्ट लक्षात ठेवायचं काय तर लॉग ऑफ मॉड ऑफ किंवा लॉग ऑफ
कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. पुढचं बघा आता इंटिग्रेशन, जसं मग डिस्कस केलं ना आपण, या टाईपचे फॉर्म असतो, तो फॉर्म असतो मगाच्या शॉर्ट नोट्समध्ये, तर त्याचंच इथं डिस्क्रिप्शन दिलंय. जरा क्वेश्चन जर आपल्याला या फॉर्ममध्ये भेटला, ए बी भेटला, खाली सी डी भेटला आणि साइन एक्स कॉस एक्स साइन एक्स कॉस एक्स, म्हणजे इथं आपल्याला अशा टाईपचा क्वेश्चन भेटला 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स डिवाइड बाय 5 साइन एक्स आणि प्लस 6 कॉस एक्स इंटू डी एक्स. तर काय करायचं, अशा टाईपचा क्वेश्चन आला तर क्वेश्चनला कसं सॉल्व करायचं हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं म्हणून, राईट आहे. आणि दुसरी टाईप कुठली आपली सेकंड, हा झाला फर्स्ट आणि सेकंड दिलाय मुलांना. सेकंडमध्ये काय करायचं आहे, इंटिग्रेशन ऑफ ए ई टू द पॉवर एक्स प्लस बी डिवाइड बाय सी ई टू द पॉवर एक्स प्लस डी. तर मी ह्याला ए बीला काय करतो, काही नंबरनं रिप्लेस करतो ए बी सी डीला. मग या ठिकाणी घेऊ शकता तुम्ही, या ठिकाणी 3 प्लस 4 5 प्लस 6. मग असे दोन कंडिशन दिल्यात, याला सॉल्व कसं करायचं. पहिलं काय करायचं, न्यूमरेटर लिहायचा, पुन्हा इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू काय करायचं, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. चला याला सॉल्व करू आपण. न्यूमरेटर किती आपला 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला, ए इंटू डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर किती आपलं बघा 5 साइन एक्स प्लस किती याला 6 कॉस एक्स, 6 कॉस एक्स, राईट. आणि प्लस प्लस काय करायचं, बी इन ब्रॅकेट डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह 5 साईनचा डेरिव्हेटिव्ह किती त्याला कॉस एक्स प्लस, आता कॉस 6ला 6 ॲज इट इज, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साईन, म्हणून इथलं मायनस बनणार 6 साइन एक्स या टाईपमध्ये, राईट. अशा टाईपमध्ये सिम्प्लिफाय करायचं. पुढे काय करायचं मग, त्याच्या पुढे सॉल्व कसं करणार, हा 5a साइन एक्स आला प्लस 6a कॉस एक्स आला प्लस 5b कॉस एक्स आणि मायनस साइन मायनस 6b साइन एक्स. आता काय करायचं, साईनवाला टर्म एका साईडला घ्यायचे. मग या ठिकाणी बनला साइन एक्स जर कॉमन घेतला तर हा 5a मायनस 6b बनला, प्लस इथून मी कॉस एक्स जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये बनतंय 6a प्लस 5b अशा टाईपमध्ये. आणि डाव्या साईडला किती आलं आपल्याला 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स, बरोबर आहे. मग आता काय करायचं मुलांना, साईनचे कोएफिशिएंट कम्पेअर करायचे. 5a मायनस 6b इक्वल टू 3 आला, इक्वेशन नंबर 1 घेतला, आणि आता कॉसचे कोएफिशिएंट कम्पेअर करू. 6a प्लस 5b इक्वल टू किती आला तुमचा 4 आला, याला इक्वेशन नंबर 2 घ्यायचं. मग काय करायचं, याला सॉल्व सायमल्टेनियसली 10 सारखं सॉल्व करायचं. ए ची व्हॅल्यू काढायची, बी ची व्हॅल्यू काढायची. एकदा ए बी भेटला काय करायचं पुढं, मग हा क्वेश्चन सॉल्व करत असताना, राईट. बघा मुलं, न्यूमरेटरला रिप्लेस करायचं. न्यूमरेटरला रिप्लेस कसं करायचं, ए इंटू ए इन ब्रॅकेट काय आपला न्यूमरेटर आहे, बरोबर आहे, प्लस बी इन ब्रॅकेट काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, सॉरी डेरिव्हेटिव्ह ऑफ काय आहे तुमचा डिनॉमिनेटर, डी अपॉन डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर, ठीक आहे, या टाईपमध्ये. आणि डिवाइड बाय डिनॉमिनेटर तर ॲज इट इज, इथला डिनॉमिनेटर तुमचा सेमच असणार आहे. मग ए बीची व्हॅल्यू जी पण येईल ती पुट करणार आपण, बरोबर आहे मुलांना. बस तशीच प्रोसेस करायची बा. स्टेप नंबर क्लिअर आहे इथपर्यंत. ह्यांचाच क्वेश्चन घेऊन नाही सॉल्व करू आपण यालाच पुढे. बाप, हे पहिलं दुसरं कळालं आपल्याला. नंतर आता ऑब्टेन द व्हॅल्यू ऑफ ए बी कसं काढायचं हे मी सांगितलं, लक्षात आलं का, ह्यांनी दिलेलं नाही. ए बी कसं फाइंड आउट करायचं ते सांगितलं. ए न न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं, बी न डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं, पुन्हा इकडे न्यूमरेटरमध्ये कोण होतं साइन कॉस होतं, तर साइन कॉसला कम्पेअर करायचं, म्हणजे साइन कॉस सेपरेट करायचं. जसं आपण सॉल्व केलं तर साईनचा एक ग्रुप बनवला, कसा ग्रुप बनवला बघा, या ठिकाणी साइन कॉमन घेतला, इथला साइन आणि इथला साइन कॉमन घेतला, राहिला 5a मायनस 6b, इथला कॉस कॉमन घ्यायचा, राहिला 6a प्लस 5b, आणि बस असे दोन इक्वेशन बनवून तुम्हाला ए बी भेटून जाईल. मग एकदा ए बी भेटला की पुढे सेम ए इन ब्रॅकेट काय होतं आपलं, आपली प्रॉपर्टी कशी लिहिलती रे मी, या ठिकाणी लिहिलं तर इंटिग्रेशन ऑफ ए इन ब्रॅकेट न्यूमरेटर, बरोबर आहे, दॅट इज न्यूमरेटर, राईट मुलांना.
असंच होतं आणि प्लस काय घ्यायचं होतं, बी इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अशी प्रॉपर्टी होती. आणि खालचा जो डिनॉमिनेटर होता सी साईनवाला तो ॲज इट इज, डी कॉसवाला पण तो ॲज इट इज. मग बघा सांगा दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून सी साईन प्लस डी कॉस हे कसं आहे आपलं दोन्हीकडे सेम आहे. फक्त काय केलं आपण, हा एक कॉन्स्टंट बाहेर घेतला आणि बाकी हा या ठिकाणी लिहून टाकला न्यूमरेटर. ठीक आहे, ही जी व्हॅल्यू आपल्याला जी पण भेटली ती व्हॅल्यू तिथं आपण लिहून टाकली. तर ती व्हॅल्यू मुलांना डिनॉमिनेटर आहे, आपण न्यूमरेटर म्हणतोय, ती पण कशी डिनॉमिनेटर आणि त्याचाच कसा आहे इथं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, या टाईपमध्ये क्लिअर आहे. समजलं, ए इन ब्रॅकेट डिनॉमिनेटर प्लस बी इन ब्रॅकेट डिनॉमिनेटरचाच डेरिव्हेटिव्ह करायचा. मग आपण इथं ए इन ब्रॅकेट डिनॉमिनेटर घ्यायचं आहे, तर न्यूमरेटर झालं तर आपल्याकडून डिनॉमिनेटर प्लस बी इन ब्रॅकेट पण काय घ्यायचा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. मग मुलांना काय केलं बघा, डिनॉमिनेटर डिवाइड बाय डिनॉमिनेटर प्लस बी इन ब्रॅकेट डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय डिनॉमिनेटर. आता रूल कसा होतो बघा, याचं बनतं 1, याचं काय बनतं डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला येतो, याच्यापासून येणार तुमचा आन्सर ए एक्स राईट, आणि प्लस बी इन ब्रॅकेट याच्यापासून आन्सर येणार लॉग ऑफ डिनॉमिनेटर अशा टाईपमध्ये प्लस सी. झालं, एवढं सोपं आहे. आता काय करू आपण, हे जे लॉजिक मी यूज केलेलं आहे ह्या लॉजिकवर डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण, डायरेक्ट क्वेश्चन, काही टेन्शन नाही मुलांनो. पण याच्यावरच्या 1-2 क्वेश्चनची प्रॅक्टिस पण करू आपण. जसं या ठिकाणी घेतलं इंटिग्रेशन ऑफ दॅट इज 5 साइन ऑफ एक्स प्लस 6 कॉस ऑफ एक्स प्लस, ठीक आहे, काय होतं आपल्याकडे साइन कॉस होता ना, बरं साइन कॉस, आणि खाली पण काय घ्यायचं आपल्याला साइन कॉसच घ्यायचं आहे, फक्त आपल्याला नंबर चेंज असणार आहे तिथे. तर काय काय प्रोसेस करायची, लगेच आन्सर येणार तुम्हाला. इथं बघा आता नंबर घेऊ आपण 7 साइन एक्स प्लस 8 कॉस एक्स इंटू डी एक्स अशा टाईपमध्ये. आता रूल कसा आहे आपला, ए इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी एक्स येणार आहे सॉल्व केलं, प्लस बी इंटिग्रेशन ऑफ बी काय भेटतं बी या ठिकाणी डायरेक्ट भेटतं आपल्याला लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर 7 साइन ऑफ एक्स प्लस 8 कॉस एक्स आणि प्लस सी. बघा क्वेश्चन असा असतो, हा क्वेश्चन आहे आणि हे ऑप्शन आहे, समजा पहिलं ऑप्शन पण नाही म्हणून. आता महत्त्वाचं समजून घ्या, हा क्वेश्चन दिला आपल्याला आणि पुढं अँड असं दिलंय, अँड क्वेश्चनचाच पार्ट हा पण दिलाय. देन काय म्हणतायत, देन फाइंड ए अँड बी, ए बी फाइंड आउट करा म्हणतील, किंवा ए प्लस बी काढा म्हणतील, किंवा ए बी फाइंड आउट करा म्हणतील, किंवा ए मायनस बी काढा म्हणतील. म्हणजे आपल्याला समजलं का, क्वेश्चन या टाईपमध्ये डिझाईन केला जाईल आणि आपल्याला ए बीची व्हॅल्यू विचारली जाईल. मग ए बी काढण्यासाठी काय प्रोसेस करावं लागेल तुम्हाला, ए बी काढण्यासाठी आपल्याला अशी प्रोसेस करावी लागते, दॅट इज 5 साइन ऑफ एक्स प्लस 6 कॉस एक्स इक्वल टू घ्यायचा ए, इथं काय घ्यायचा डिनॉमिनेटर, प्लस बी डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह डी अपॉन डी एक्स ऑफ डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. बघा बरं इथं 5 साइन एक्स प्लस 6 कॉस एक्स इक्वल टू, एची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला पण डिनॉमिनेटर माहीत आहे, डिनॉमिनेटर किती आला आपला 7 साइन एक्स प्लस 8 कॉस एक्स प्लस बी घेतलं मी. आता डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही सांगणार आहेत काय, तो डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह बघा, आता डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना 7 येणार, साईनचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस एक्स मध्ये येणार मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह तो साइन एक्स अशा टाईपमध्ये राईट. हे सगळ्या व्हॅल्यू आपल्याला भेटल्या मुलं. आता प्रोसेस काय करायची, ए न मल्टिप्लाय करायचं, 7 ए साइन एक्स प्लस 8 ए कॉस एक्स प्लस 7b कॉस एक्स मायनस 8b साइन एक्स. आता मला साईनवाला टर्म एका साईडला घ्यायचे, इथं साइन एक्स घेतला मी, तर ब्रॅकेटमध्ये किती आला 7a मायनस 8b राईट, प्लस कॉस एक्स वाली टर्म एका साईडला घेतली, इथं आला 8a प्लस 7b असं झालं. मग आता इकडे पण बघा साइन कॉस आहे ना, 5 साइन एक्स आहे राईट, आणि प्लस किती 6 कॉस एक्स आहे. साईनला साइन बरोबर जर कम्पेअर केला तर 7a मायनस 8b इक्वल टू किती आला 5, आणि कॉसला कॉस बरोबर जर कम्पेअर केलं तर 8a प्लस 7b इक्वल टू किती आला 6 आला. बस या दोन इक्वेशनला जर सॉल्व्ह केलं तुम्ही, इक्वेशन 1
इक्वेशन 2 ला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल प्रमाणे जर सॉल्व केलं तर आपल्याला ए आणि बी भेटून जाईल, राईट. आणि एकदा ए बी भेटला की तुम्ही डायरेक्ट इथं सांगू शकता बाबा ए बीची व्हॅल्यू किती, ए आणि बी किती, ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन. आणि समजा आपल्याला आता ए बी दिलंच नाही बाबा क्वेश्चनमध्ये, आपल्याला असं ऑप्शनच दिलं नाही की ए बी काढा वगैरे, आपल्याला काय म्हणलं याचा आन्सर काढा. मग आपण काय करणार आता बघा एकदम सोपं. ए भेटला समजा आपल्याला 10x घ्यायची व्हॅल्यू, राईट. इथं 1चं इंटिग्रेशन x असतं. ए किती भेटला 10 आणि बी समजा 20 भेटला. 20 लॉग ऑफ डिनॉमिनेटर लिहून टाकायचं. 7 sin x प्लस 8 cos x प्लस किती त्याला सी, झाला आन्सर आपला. सोपं नाही. आता हे जर सोपं असेल तर मला सांगा, या ठिकाणी एक क्वेश्चन आहे ना, याच्यामधलंच घेऊत आपण, काय म्हणून घ्यायचं. इथं क्वेश्चन दिलाय आपल्याला, काय सांगितलं आता या ठिकाणी आपल्याला ए बीची व्हॅल्यू काढून याचा आन्सर काढायचं आहे. समजा आता ए बी पर्यंतची प्रोसेस मी सांगितली तुम्हाला, मी डबल नाही सांगणार. आता ए बी पर्यंत कसं करायचं सांगितलं, ठीक आहे. ए घ्यायचा, डिनॉमिनेटर घ्यायचा, प्लस बी घ्यायचा, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह काढला, बीनं मल्टिप्लाय केलं, एनं मल्टिप्लाय केलं, नंतर आपण दोन्हीमध्ये साईन कॉमन घेतला, ठीक आहे. इथं एनं मल्टिप्लाय करून साईन भेटतं, कॉस पण भेटतं. एनं मल्टिप्लाय केलं, बीनं मल्टिप्लाय केलं कॉस आहे, बीनं मल्टिप्लाय केलं साईन. ह्या साईन आणि ह्या साईनचा ग्रुप बनवला, साईन कॉमन घेतलं, 5a प्लस की त्याला 11b. इथला कॉस आणि इथल्या कॉसचा एक ग्रुप बनवला, मायनस 11a प्लस की त्याला 5b इक्वल इंटू कॉस एक्स. मग बस आपण ह्या साईनला ह्या साईन बरोबर कम्पेअर करायचं, म्हणजे किती येणार 5a प्लस 11b इक्वल टू इथला की त्याला 4, आणि त्या की त्याला मायनस 11a प्लस 5b इक्वल टू किती येतो इथं -38 येते. बस ह्या दोघाला सॉल्व केलं तर ए बीची व्हॅल्यू तर भेटली ना. आणि एकदा ए बी भेटलं की आन्सरच भेटला आपला. कारण आपल्याला माहिती नाही ए बी भेटलं की आन्सर काय घ्यायचं, 3x प्लस, आता मायनस असल्यामुळे किती येणार इथं -b येणार. काय घेतलं आपण या ठिकाणी, ए ची व्हॅल्यू किती 3, मग 3 इंटू एक्स करायचा, बी ची व्हॅल्यू किती -1 इंटू काय येणार तुमचं लॉग ऑफ डिनॉमिनेटर घ्यायचं. सगळ्यात सोपं, लॉग ऑफ काय करायचं आपल्याला, डिनॉमिनेटर घ्यायचं. तिथं डायरेक्टली इथं लिहायचं, दॅट इज लॉग ऑफ इन ब्रॅकेट डिनॉमिनेटर किती बघा आपला, हे 5x 5 sin x मायनस 11 cos x प्लस, झालं आन्सर आपलं. तेच घेतलं 3x -1 म्हणून मायनस झाला, लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर प्लस सी. हे समजलं का सगळ्यांना? आता हा कन्सेप्ट जे पण प्रेझेंट स्टुडंट आहेत त्यांना लक्षात आलंय का, काय प्रोसेस करायची. ज्यांनी बघितले त्यांनी लक्ष देऊन म्हणजे रिस्पॉन्स द्या. हॅलो, लक्ष देत काय करायचं ते. चल दुसरा बघा, दुसऱ्याचं शॉर्टकट. जर आता इथे ए बी सी डी आणि ई टू दी पॉवर एक्स आहे, तर काय करायचं मग सारखंच, ए इंटू एक्स बी इंटू डिनॉमिनेटर घ्यायचं. ए बी काढायचा, ए बी भेटला की डायरेक्टली काय करायचं आपल्याला मुलांना, ए इंटू एक्स घ्यायचा आणि बी इंटू डिनॉमिनेटर घ्यायचं या टाईपमध्ये. आणि याची प्रोसेस पण सेम आहे, असं काही वेगळं नाही. इथं पण ए ई टू दी पॉवर एक्स प्लस बी घ्यायचा इक्वल टू ए इन ब्रॅकेट डिनॉमिनेटर घ्यायचं, सी ई टू दी पॉवर एक्स प्लस डी घेतला आणि प्लस बी इन ब्रॅकेट, याचा डेरिव्हेटिव्ह सांगा, सी ई टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह सी टू ई टू दी पॉवर एक्स आणि प्लस डीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 येणार. बस पुढे काय करणार आपण, ए न मल्टिप्लाय करा, ए सी ई टू दी पॉवर एक्स बरोबर आहे, आणि प्लस किती याला ए डी प्लस बी इंटू सी इंटू ई टू दी पॉवर एक्स. मग आपण इथून ई टू दी पॉवर एक्स कॉमन घेतलं, राईट, सी सहित कॉमन घेतलं, सी ई टू दी पॉवर एक्स कॉमन घेतला. मग आता इकडे मुलांना किती राहतो बघा, इथं राहतं आपल्याला ए प्लस बी, ए प्लस काय राहतंय बी राहते व्हॅल्यू. मग पुढे काय करायचं बघू आपण आता, आणि प्लस काय भेटलं इथं ए डी भेटला. मग इकडे पण ए ई टू दी पॉवर एक्स प्लस बी. मग आपल्याला काय करायचं, ई टू दी पॉवर एक्सला ई टू दी पॉवर एक्स कम्पेअर केला, तुम्हाला भेटतं इथं ए प्लस बी
याच्या बाहेरचा सी इक्वल टू ए आला, इथून ए प्लस बी पासून काय भेटणार, ए बाय सी भेटणार. याला इक्वेशन नंबर 1 भेटलं. सेकंड काय भेटतं तुमचं, बी इक्वल टू काय येतं तुमचा इकडचा एडी येतं, बी इक्वल टू एडी. बी इक्वल टू काय भेटला, एडी भेटला अशा टाईपमध्ये. मग इथं काय येणार, एडी मायनस बी इक्वल टू 0, हे दुसरं इक्वेशन. बस दोघाला सॉल्व्ह केलं, ए बीची व्हॅल्यू भेटेल, ए बी भेटलं की आपल्याला याचा आन्सर भेटते. तर हे समजलेत का दोन रूल आहेत का ऑनलाईन कोणी, रिस्पॉन्स द्या मुलांना, एवढ्या मुलं आहेत, रिस्पॉन्स द्या. बोला रे, अनम्यूट करून सांगा, लक्षात आलंय, समज नसेल तर सांगा, डबल घेऊ आपण. चल बघा, आता हे सम स्पेशल रिझल्ट तर घेतलेत बघा मग असं डिटेलमध्ये मी. 1 2 3 हे बिना रूटवाले होते, हे 3 रूटवाले, आणि एक असा होता की जो रूटमध्ये पण बाहेर एक्स आहे, तो सेक इनवर्स ऑफ एक्स बाय ए असतो, 1 बाय इंटू सेक इनवर्स ऑफ एक्स बाय ए. हा नवीन होता, तो लक्षात ठेवा. हे काही सबस्टिट्यूशन होते, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल, जे मी सांगितलं होतं ना मला, रूटमध्ये पण न्यूमरेटरला, रूटमध्ये पण न्यूमरेटरला, ते वाला पार्ट आहे. ठीक आहे. आता याचे काय प्रूफ पण दिलेत, तर गरज नाही आपल्याला, हे सगळं आपण डिस्कस केलंय मुलांना. क्वेश्चन घ्यायचा असेल तर पुढे घेऊत आपण याच्यावरचं क्वेश्चन. बघा आता क्वेश्चन दिलाय हा. बघा आता क्वेश्चन मध्ये काय चेंजेस आहे बघा मुलांना. या ठिकाणी जनरली जर असा जर क्वेश्चन भेटला असता आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 16 इंटू डी एक्स, तर आपण याला कन्वर्ट केलं असतं इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर इंटू डी एक्स, आणि आपली फॉर्म्युला यूज केला असता 1/4 टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय 4 आणि प्लस सी. काय प्रॉब्लेम नव्हता मुलांना इथपर्यंत, राईट. बट प्रॉब्लेम कुठे आहे, इथं मुलांना जर क्वाड्रॅटिक दिला असेल तर काय करायचं, राईट. क्वाड्रॅटिक साठी आपल्याला काय रूल यूज करायचा आहे ते बघू आपण. एक मिनिट थांबा रे, लय गरम होईल. चल बघा मुलांना आता काय प्रोसेस करायची या ठिकाणी. सगळ्यात आधी रूल काय मुलांना, एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 बनवायचं. त्यासाठी 4 कॉमन घेतलं. आता त्याच्याकडे 4 होता का रे कॉमन घ्यायला, नव्हता. मग काय केलं मी, 4 न मल्टिप्लाय 4 न डिवाइड केलं, राईट. 4 न मल्टिप्लाय 4 न डिवाइड केला या ठिकाणी. मग आता सगळ्याकडे काय झालं, आता 4 झाला समजा. इथला 4 हा 4 आणि हा 4 मल्टिप्लाय डिवाइड केलं ना आपण कशाने, 4 ने. इथला 4 इथला 4 आणि हा 4 बाहेर घेतला, मित्राला एक्स स्क्वेअर एक्स आणि इथं 5/4 राहतो. नंतर काय करायचं मुलांना, आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर अप्लाय करायची. त्यासाठी काय करायचं, या ठिकाणी बघा, इथं आपल्याला कंपल्सरी कसं पाहिजे रे, 1/4 इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस फॉर्म्युलामध्ये 2x असतं ना, ए प्लस बीच्या स्क्वेअरमध्ये मध्ये काय असतं मुलांना, 2ax असतं, बरोबर आहे, किंवा 2ab. तर या ठिकाणी काय केलं मी, 2 इंटू एक्स इंटू 1/2 केला, आणि प्लस काय केलं या ठिकाणी 1/2चा स्क्वेअर करून ॲड केलं, मायनस 1/2चा स्क्वेअर करून सबट्रॅक्ट, आणि प्लस किती व्हॅल्यू राहिली तर दॅट इज 5/4. आता हे ॲडजस्टमेंट समजून सांगतो. आम्ही ह्या टर्मला 2 न मल्टिप्लाय पण केलं आणि डिवाइड पण केलं. नंतर ह्या टर्ममध्ये काय केलं, 1/2चा स्क्वेअर करून ॲड केला आणि लगेच सबट्रॅक्ट केला, बाकीचं ॲज इट इज. म्हणजे एक इक्वेशन आपलं बॅलन्स आहे. पुढे काय करायचं, आता बाहेरचा 1/4 ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय, आता इथून इथपर्यंतचा जो पण सेक्शन आहे याच्यापासून भेटतं मुला ए प्लस बीचा स्क्वेअर. ए म्हणजे किती, एक्स, आणि बी म्हणजे किती आला आता 1/2.
याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आला. आता रिमेनिंग टर्मला सॉल्व्ह करू आपण. इकडे किती आता 5/4 आणि -1/4. सबट्रॅक्शन किती आलं मुलांना 4/4. 4/4चं डिव्हिजन किती येतं आहे 1 येते व्हॅल्यू, पण ही कशी येते प्लस येते व्हॅल्यू, राईट आहे. मग इथं प्लस किती आला 1 आला. नंतर आता ऑब्झर्व करा बरं, आपल्याला काय भेटलं मग या ठिकाणी 1/4 इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस a², राईट. ही व्हॅल्यू भेटली इंटू dx. मग आपल्याला माहित आहे अशी जर कंडिशन असेल तर याला सॉल्व्ह कसं करायचं 1/a tan इनव्हर्स ऑफ x/a. आता मला सांगा इथलं बाहेरचा 1/4 ॲज इट इज. ए म्हणजे किती रे आपल्याकडे 1चा स्क्वेअर आहे ना. ए म्हणजे किती आपल्याकडे इथं 1चा स्क्वेअर आलेला आहे. मग इथं किती बनला तुमचा 1/4 इंटू 1/a म्हणजे 1 आला. आणि टॅन इनव्हर्स ऑफ एक्स म्हणजे काय घ्यायचा हा पूर्ण घ्यायचा. एक्स म्हणजे काय करायचं आपल्याला हा पूर्ण टर्म घ्यायची x प्लस 1/2. इथे येणार आपल्याला x प्लस 1/2. ठीक आहे. इथलची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला x प्लस 1/2. डिवाइडचा तर काय मिनिंग नाही आहे, झाला आन्सर. हेच आन्सर तुम्हाला भेटणार आहे बघा 1/4 टॅन इनव्हर्स ऑफ x प्लस 1/2. 1/4 टॅन इनव्हर्स ऑफ x प्लस 1/2. तर क्लिअर. इथं पण त्यांनी सेम प्रोसेस केली. मिडल टर्मला काय करायचं 2 न मल्टिप्लाय करायचं, 2 न डिवाइड करायचं, 1/2चा स्क्वेअर करून ॲड, 1/2चा स्क्वेअर करून सबट्रॅक्ट आणि पुन्हा 5/4. या दोघाला सॉल्व्ह केलं 1 आला. याला सॉल्व्ह केलं x प्लस 1/2चा स्क्वेअर झाला प्लस 1चा स्क्वेअर. x² प्लस a²चा फॉर्मॅट या ठिकाणी बनतो मुलांना. तेच रूटमध्ये असेल तर रूटमधले फॉर्म्युले यूज करायचे. तोच जर रूटमध्ये असेल तर रूटमधले फॉर्म्युले यूज करायचे. तर हे पण 3 फॉर्म्युले घेतलेत आपण, काही टेन्शन नाही. क्वेश्चन दिला आता याला पण मगाच सारखाच आता सारखं सॉल्व्ह करायचं, सेमच क्वेश्चन आहे, राईट. इथं किती भेटलं आपल्याला मग किती आलं तरी मग आपल्याकडे ज्यावेळेस असा होता इंटिग्रेशन ऑफ काय होता आपल्याला 1 दॅट इज 1/बाय होता 4x² प्लस 4x प्लस 5 इंटू dx. त्यावेळेस आन्सर किती आलं तर 1/4 इंटिग्रेशन ऑफ दॅट इज 1/बाय x प्लस 1/2चा स्क्वेअर आणि प्लस काय आलं तर 1चा स्क्वेअर इंटू dx. बरोबर आहे. इथलचं आपलं हे इंटिग्रेशन आहे अशा टाईपमध्ये. आणि इथं काय घ्यायचं dx घ्यायचं. इथं हा dx असा आलता. याचं आउटपुट काय घेतलं होतं आपण 1/4 टॅन इनव्हर्स ऑफ x प्लस 1/2 आणि प्लस c. तसं मुलांना आता बघा हे तर सेमच आहे आपलं फंक्शन सेम आहे फक्त रूटमध्ये. मग आपल्याला काय बनणार रूटमध्ये असल्यामुळे याची व्हॅल्यू येणार आपली 1/4 इंटिग्रेशन ऑफ 1/बाय रूट ऑफ x प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस 1चा स्क्वेअर इंटू dx. याचं आउटपुट कसं असतं रे लॉग असतं. याचं आउटपुट कसं असतं लॉगवाला असतं. इथलं 1/4 ॲज इट इज इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस रूट ऑफ कसं झालं असतं आपलं x² बाय x प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1 आणि प्लस c आन्सर आला असतं. तर हेच आन्सर आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल म्हणून. ठीक आहे. सॉल्व्ह पूर्ण केलं इकडं तर तेच आन्सर भेटलं आपल्याला. हा आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू काय घ्यायची ही पूर्ण घ्यायची. आपण तिथे x घेतली होती तर x ची व्हॅल्यू काय येणार तुमची पूर्ण येणार. इथला जो x लिहिणार आहेत आपण फॉर्म्युल्याचा तर हा पण x कुठला घ्यायचा आपल्याला इथलचाच घ्यायचा. जो काय भेटेल आपल्याला सांगा तो भेटेल x प्लस 1/2 प्लस रूट मधला ॲज इट इज. या टाईपमध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं. एकदा रिस्पॉन्स द्या रे सगळे.
चल बघा मुलांना, आता पुढे जाऊत आपण. हे ॲक्टिव्हिटीचे क्वेश्चन आहेत, बघून घ्या, नोट्स टाकतो मी ग्रुपला. किंवा हा क्वेश्चन घ्यायचा असेल तर बघा काय काय प्रोसेस केली याच्यामध्ये. सगळ्यात आधी ह्या दोन्हीमध्ये मायनस कॉमन घेतला, एक्स स्क्वेअर मायनस एक्स झाला. पुढे काय करायचं, याला कम्प्लिटिंग स्क्वेअर करायचं आहे. याचा कम्प्लिटिंग स्क्वेअर इथं करतो मी. एक्स स्क्वेअर मायनस एक्स, याला कसं लिहायचं, एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स इंटू 1/2. काय केलं, 2 न मिडल टर्मला मल्टिप्लाय पण केलं आणि डिवाइड पण केलं, आणि प्लस 1/2चा स्क्वेअर करून ॲड, 1/2चा स्क्वेअर करून सबट्रॅक्ट. मग जो आपला इथून इथपर्यंतचा जो सेक्शन आहे त्याच्यापासून बनेल आपल्याला एक्स मायनस 1/2, राईट, ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि आता मायनस, इथं किती शिल्लक आहे बघा, इथं आहे तुमचा मायनस 1/2 राहतं, मायनस 1/2चा स्क्वेअर, राईट. अशा टाईपमध्ये ह्याला सिम्प्लिफाय करायचं. आता पुढे बघा, आता ह्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे, तुमचं मायनस साईन आहे. मायनसमुळं काय होणार, साईन चेंज होणार याचं. मग काय येणार, हा येणार प्लस, इकडचा 1 प्लस किती झाला, हा 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि हा बनला आता मायनस एक्स मायनस 1/2चा स्क्वेअर. तर याला दोघाला सिम्प्लिफाय केला, 1 प्लस 1/4 हा बनतो 5/4. मग इथं 5/4ला कसं लिहिणार, रूट 5/2चा स्क्वेअर, आणि मायनस किती त्याला, एक्स मायनस 1/2चा स्क्वेअर, या टाईपमध्ये. बस आपल्याला काय करायचं मुलांना, ही जी व्हॅल्यू आहे याला डील कसं करायचं. आता याला सॉल्व करत असताना ब्रॅकेट्समध्ये रूट ऑफ, हा 1 मायनस आहे, मग याला पूर्ण सॉल्व केलं आपण तर आपल्याला भेटला रूट 5 डिवाइड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1/2चा स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी भेटते मुलांना. आणि हे कशामध्ये, आता बघा 1 बाय आहे ना, 1 बाय इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय इंटू डी एक्स. आता सोपं आहे ना बघा. याचं आउटपुट काय असतं मुलांना, याचं आउटपुट असतं या टाईपमध्ये, साइन इनवर्स एक्स बाय ए, एक्स बाय ए. एक्स किती आपला, एक्स मायनस 1/2, आणि ए किती मुलांना, रूट 5/2. झालं आन्सर, बघा तेच आन्सर येतं, एक्स मायनस 1/2 डिवाइड बाय रूट 5/2. बस पुन्हा 2 वर शिफ्ट करायचं, 2x मायनस 1 बनणार डिवाइड बाय रूट 5, 2x मायनस 1 डिवाइड बाय रूट 5. झालं, तेच आहेत. बाकी आता हे काय फॉर्म दिलेत पुढचे, याचं पण आउटपुट दिलेलं आहे, कसं सॉल्व करायचं. जर साइन स्क्वेअर असेल, कॉस स्क्वेअर एक्स असेल तर डिवाइड न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स और साइन स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर असेल साइन स्क्वेअर, कॉस स्क्वेअर असेल तर कॉस स्क्वेअर एक्स. मग मला सांगा इथं काय बनणार, 1 बाय साइन स्क्वेअर एक्सला काय बनणार तुमचा, कोस एक्स स्क्वेअर एक्स बनणार, आणि 1 बाय कॉस असेल तर सेक स्क्वेअर एक्स येतं. त्याला आपण रिप्लेस कशाने केलं, सेक स्क्वेअर एक्स आणि कोसेक स्क्वेअर एक्सनं. ठीक आहे. नंतर आपण ह्या सेक आणि कोसेकला 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. नंतर आपल्याला टॅन एक्सची व्हॅल्यू टी घ्यायची किंवा कॉट एक्सची व्हॅल्यू टी घ्यायची, आणि आपल्याला दिलेल्या क्वेश्चनला या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं, ए टी स्क्वेअर प्लस बी टी स्क्वेअर, सॉरी बी टी प्लस सी. पुढे आपल्याला त्या फॉर्ममध्ये क्वेश्चन कन्वर्ट झाल्यानंतर पुढे काय करायचं बघा, यूज द स्टँडर्ड इंटिग्रेशन फॉर्म्युला अँड राईट द रिझल्ट इन द एक्स. म्हणजे याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, इंटिग्रेशन ऑफ 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, या फॉर्ममध्ये. आपले जे फॉर्मॅट होते ना स्टँडर्ड इंटिग्रेशन 7 सांगितले होते मी, ठीक आहे, 9 सांगितले होते टोटल, 10 होते मुलांना. तो 10वा आपण सांगितलं होतं 1 बाय एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 वाला, त्याचं 1 बाय ए सेक इनवर्स ऑफ एक्स बाय ए वाला पण सांगितलं होतं. तर त्याचे 10 रिझल्ट आहेत, त्याच्यामध्ये कशाचे मॅच करते ते बघून तुम्हाला त्याला कन्वर्ट करायचं. चा क्वेश्चन दिला आता या ठिकाणी मुलांना कोण आहे, साइन स्क्वेअर एक्स आहे, तर डिवाइड कशाने करायचं आपल्याला, कॉस स्क्वेअर एक्सनं डिवाइड करायचं. ठीक आहे, ऑपोजिट टर्म्सनं त्या ठिकाणी डिवाइड करायचं आहे. साइन असेल तर कॉस, कॉस असेल तर साइन, या ठिकाणी तुम्हाला डिवाइड करायचं. बरोबर आहे. चला आपण या ठिकाणी डिवाइड केलं मुलांना, कॉस स्क्वेअर एक्सनं डिवाइड केलं, 1 बाय कॉस स्क्वेअर किती आला, सेक स्क्वेअर एक्स आली व्हॅल्यू, राईट. आणि इकडे 1 बाय कॉस इथं पण किती येत आहे, सेक स्क्वेअर.
इथं 1 बाय, आणि इथं साइन स्क्वेअर एक्स बाय कॉस स्क्वेअर एक्स किती आला, टॅन स्क्वेअर एक्स. नंतर काय करायचं आपल्याला, ह्या टॅन स्क्वेअर एक्सला 1 प्लस किंवा इथला सेक स्क्वेअर एक्सला आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स कन्वर्ट करू शकतो. 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, वरचा सेक स्क्वेअर एक्स ॲज इट इज, खाली बनला आता 1 प्लस 4 टॅन स्क्वेअर एक्स. नंतर आता टॅन एक्सची व्हॅल्यू टी घेतली आपण, आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती, त्याला सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स, जो की न्यूमरेटरला भेटते. आता ह्याला कसं कन्वर्ट करणार आपण, इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय, एक तर तुम्ही याच्यामध्ये 1/4 कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये राहणार मग टीचा स्क्वेअर प्लस 1/4 इंटू डी टी. मग हा 1/4 असाच ठेवायचा. इंटिग्रेशन ऑफ 1 बाय काय बनतंय, टीचा स्क्वेअर प्लस 1/टीचा स्क्वेअर इंटू डी टी. मग इथं फॉर्म्युला कुठला मॅच होतोय, इथला 1/4 ॲज इट इज 1/a वाला होतो. 1/a म्हणजे किती आपला 1/2. इथे द टॅन इनवर्स ऑफ टी डिवाइड बाय 1/2 अशा टाईपमध्ये. बस आपल्याला 2 याने ह्याला डिवाइड केलं 2 आला, इथलची व्हॅल्यू आली 1/2 टॅन इनवर्स ऑफ, इथं येणार 2t येणार, आणि टी म्हणजे किती आपला टॅन एक्स आहे, टी म्हणजे किती टॅन एक्स. तर हेच आन्सर येणार 1/2 टॅन इनवर्स ऑफ 2 टॅन, ठीक आहे, टॅन इनवर्स ऑफ 2 टॅन एक्स येते व्हॅल्यू, राईट, हेच आन्सर येते. बाकी पण सेमच आहेत या ठिकाणी. असं जर फॉर्मॅट असेल, इथं स्क्वेअर नाही बघा, इथं कसं आहे बिना स्क्वेअरवाले हे. मगाच्या केसमध्ये कसं होतं, साइन स्क्वेअर होता, कॉस स्क्वेअर होता, इथं कसं स्क्वेअर नाही आहे तुमचा. टू इव्हॅल्युएट दिस टाईप ऑफ इंटिग्रेशन यूज सबस्टिट्यूशन. काय यूज करायचं आपल्याला, टीची व्हॅल्यू टॅन x/2 घेतली आपण, ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं तुम्हाला साइन किंवा साईननं डिवाइड करावं लागेल. इथं साइन कॉस असेल तर तुम्हाला एका टर्मनं कुठल्या तरी डिवाइड करावं लागेल त्याला. तोच फॉर्मॅट दिलाय त्यांनी, टीला t/2. मग हे डिवाइड केल्यानंतर जिथं टॅन x/2 भेटणार तुम्हाला वगैरे, तिथून पुढची प्रोसेस या ठिकाणी सांगितलेली आहे त्यांनी. साइन एक्सला तुम्ही असं लिहू शकता 2t/1 + t², टॅन एक्स असेल तर 2dt डिवाइड बाय 1 + t², कॉस एक्स साठी 1 - t² डिवाइड बाय 1 + t². तर हे स्टँडर्ड रिझल्ट थोडे लक्षात राहू द्या, की आपल्याला टॅन आलं तर हे घ्यायचं आहे, साइन आलं तर 2t डिवाइड बाय 1 + t², आणि कॉस असेल तर 1 - t² डिवाइड बाय 1 + t² घ्यायची व्हॅल्यू, राईट. आता इथं तिसरी फॉर्मॅट कुठला आहे, साइन 2 थीटा कॉस 2 थीटा या टाईपमध्ये. मग आता इथं चेंजेस काय होणार तुमचं, सबस्टिट्यूशनमध्ये चेंज होणार. इथं 2dtच्या जागेवर फक्त काय येणार, dt डिवाइड बाय 1 + t², आणि बाकी सेम. मग साइन 2x पण 2t डिवाइड बाय 1 + t², कॉस 2x पण 1 - t² डिवाइड बाय 1 + t². ज्यांनी बोर्डला चांगलं इंटिग्रेशन केलेलं आहे त्यांना ह्या गोष्टी फटाफट लक्ष देतात मुलांना, ठीक आहे. बघा 3 टाईप घेतलेत आपण. पहिलं काय होतं आपलं, स्क्वेअरवाले होते बघा. फर्स्ट काय होतं टाईप, ज्याच्यामध्ये स्क्वेअर दिलं तर आपल्याला, बघा टाईम लागू द्या पण हेच घ्यायचं आपल्याला. आज लक्षात आलं का, थेरोटिकल पार्ट. तुमचे स्टँडर्ड रिझल्ट 10 झाल्यानंतर काय बघितलं होतं आपण या ठिकाणी, हे या टाईपचे इंटिग्रेशन, याचं इंटिग्रेशन कसं काढायचं. तर इथं मुलांना आपल्याला काय करायचं, साइन स्क्वेअर असेल तर कॉस स्क्वेअरनं डिवाइड करायचं, कॉस स्क्वेअरनं डिवाइड करून याला तुमचं टॅनमध्ये कन्वर्ट होणार. इथं सेक येणार, सेक आणि किंवा कोसेक भेटेल क्वाटमध्ये कन्वर्ट केलं तर. मग त्या तुमच्या सेक किंवा कोसेकला इथल्या कशामध्ये कन्वर्ट करायचंय, टॅन किंवा कॉटच्या फॉर्ममध्ये, राईट. आणि पुढे त्याला पुन्हा सॉल्व्ह करायचं. कुठल्या फॉर्मनं सॉल्व्ह करायचं, स्टँडर्ड इंटिग्रेशन. दुसरा टाईप कुठला आहे, पहिला समजला का स्क्वेअरवाला. दुसरा टाईप आहे ज्याच्यामध्ये फक्त साइन आहे आणि कॉस आहे, स्क्वेअर वगैरे नाही आहे. लक्षात आलं का, दुसऱ्या याच्यामध्ये स्क्वेअर वगैरे नाही आहे. साइन एक्स असेल, कॉस एक्स असेल, साइन कॉस असेल, किंवा हे या टाईपमध्ये 3 टर्म्स असतील. तिथं तुम्हाला हे सबस्टिट्यूशन लक्षात ठेवायचं. टॅन x/2 ची व्हॅल्यू 2dt डिवाइड बाय 1 + t², त्याच्यानंतर साइनचं 2t डिवाइड बाय 1 + t², कॉसचं 1 - t² डिवाइड बाय 1 + t². आणि आता तिसरं आहे बघा, ज्याच्यामध्ये 2 थीटा कॉस 2 थीटा असं जर असेल, सेमच आहे फक्त काय 2x आहे. मग अशा केसमध्ये टॅन एक्सला काय लक्षात ठेवणार,
2t फक्त 2t डिवाइड बाय 2 नसणार आहे तिथं, dt घ्यायचं फक्त. हा dt घ्यायचं फक्त मला. याच्यामध्ये काय घ्यायचं dt. या ठिकाणी घ्यायचं dt डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर आणि साइन एक्सची व्हॅल्यू पुन्हा सेमच 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. कॉस एक्सची व्हॅल्यू 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर येते व्हॅल्यू. तर बाकीच्या सगळ्या टर्म सेमच असणार आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही काही चेंजेस नसणार आहे म्हणून. राईट. तर हे आपलं 3 सबस्टिट्यूशन बघितले. त्याच्यावरचं ठीक आहे, तिथं काय क्वेश्चन दिलेत तर हे क्वेश्चन घेऊ आपण. तर मला सांगा रे, स्क्वेअर आहे का बिना स्क्वेअरवाला? बिना स्क्वेअरवाला आहे, पण फक्त एक्स वाला आहे. 2x वाला आहे का इथे? नाही. म्हणजे आपल्याला इथं टॅन एक्स बाय 2 याची व्हॅल्यू काय घ्यायची 2dt डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. साइन एक्सची व्हॅल्यू घ्यायची 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर आणि कॉस एक्सची व्हॅल्यू घ्यायची 1 मायनस टीचा स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. तर अशा टाईपमध्ये सगळ्या व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी घ्यायच्यात मला आणि सगळ्या सॉल्व्ह करायचे. बघा, हे पुट केलं आहे, कॉसचं पुट केलं आणि या ठिकाणी टॅनचं पण पुट करून घ्यायचं 2dt डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. चल, क्लिअर आहे इथपर्यंत? मग आता पुढची प्रोसेस कशी असेल आपली? या सगळ्या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा. फक्त dx ची व्हॅल्यू काय घ्यायची आता? ही घ्यायची 2dt डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. कारण आपल्याला इथं dxच पाहिजे, पण टॅन कुठं दिसतंय का तुम्हाला? नाही. मग आता बघा, इथं मी काय केलं, साइन एक्स बाय 2ची साइन एक्सची व्हॅल्यू कॉस एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, न्यूमरेटरचा ॲडिशन केला आपण मल्टिप्लाय करून. कसं ॲडिशन येणार? 2t √3 न मल्टिप्लाय केलं √3 मायनस √3 टीचा स्क्वेअर येतो. आणि आता डिनॉमिनेटर हा डिनॉमिनेटर कंबाईन आला आणि तो न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटर बरोबर काय होणार आहे? कॅन्सल होऊन जाईल. हे दोन्ही कॅन्सल होऊन जातात. मग आता रिमेनिंग टर्म्स किती राहते बघा. कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला ही टर्म राहिली. मग आता याला काय करायचं? कम्प्लिटिंग स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचं. त्यासाठी टी स्क्वेअरचा कोएफिशियंट कॉमन घ्यायचा, तो की √3 आला, याच्याकडे √3 नव्हतं म्हणून. बरं, कॉमन कुठून घ्यायचं आपल्याला? ह्या दोन टर्म्समधून, याच्यामधून आणि याच्यामधून. हा √3 असाच ठेवायचा आपल्याला. तर हा √3 कॉमन घेतला, इथं राहिला 1. बाकी आपल्याकडे शिल्लक राहिला मायनस टीचा स्क्वेअर आणि 2 बाय √3 टी येते व्हॅल्यू. कारण ह्याच्याकडे √3 नव्हतं म्हणून मल्टिप्लाय डिवाइड केलं. मायनस कॉमन घेतल्यामुळे हा प्लस झाला मायनस, हा मायनस झाला प्लस, या टाईप. बस पुढे आता याला कम्प्लिटिंग स्क्वेअरमध्ये कन्वर्ट केलं, मिडल टर्म काढून. ठीक आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर 10th पण झालेलं तुम्हाला. बस इथं तुमचा किती भेटलेला आहे आपल्याला? फक्त इथला 2 आणि √3 बाहेर, इथलचा 1 होता, हा 1 असंच आहे, हा 1 असंच आहे. मग ह्याला कम्प्लिटिंग स्क्वेअरमध्ये कन्वर्ट केला आपण. हा भेटला t मायनस 1 बाय √3चा स्क्वेअर आणि इथं राहतो मायनस 1/3 आणि त्याला प्लस 1. मग याला आपण सॉल्व्ह केलं. ठीक आहे, मायनस त्याच्यातून काय केलं आपण? याला सॉल्व्ह केलं. बघा कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला. इथला 1 आणि हा प्लस 1/3, 4/3 येणार. 4/3 आधी लिहिलं आणि मायनस हा घेतला आपण. 4/3 ला 2 बाय √3चा स्क्वेअर आणि याचं इंटिग्रेशन कसं असतं? इथला 2 बाय √3, याचं इंटिग्रेशन असतं साइन इनवर्स. साइन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे किती? t मायनस 1 बाय √3 डिवाइड बाय हे किती आपला 2 बाय √3. अशा टाईपमध्ये आन्सर तुम्हाला भेटून जाणार आहे. हा मुलांना हे रूट नाही आहे, फक्त असंच आहे. त्याच्यामुळे हा कसा येणार तुमचा? याचा आउटपुट येणार आहे 1/2a लॉग ऑफ एक्स प्लस ए, लॉग ऑफ एक्स प्लस ए या टाईपमध्ये डिवाइड बाय एक्स मायनस ए, किंवा ए प्लस एक्स डिवाइड बाय ए मायनस एक्स असे. बघा, बस पुढे याला सॉल्व्ह केलं. चला, हा एक क्वेश्चन बघा. याच्यामध्ये पण काय करायचं आपल्याला? आता याच्यामध्ये कॉस पण नाही, साइन पण नाही, काहीच नाही. याला आपल्याला जे स्टँडर्ड फॉर्म आहेत त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करणार? सगळ्यात आधी तुम्ही इथं मायनस कॉमन घेऊ शकता. ब्रॅकेटमध्ये राहणार एक्सचा स्क्वेअर
मायनस एक्स, हा इथं प्लसचं मायनस बनणार, मायनस कॉमन घेतल्यामुळे, राईट. इथं मायनस एक्स आणि -1 या टाईपमध्ये, -x² -x -1 आली व्हॅल्यू. आता याला कम्प्लिटिंग स्क्वेअर कसं करायचं, x² -2x इंटू 1/2 प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर -1/2 ब्रॅकेट स्क्वेअर -1 या टाईपमध्ये. मग आता ह्याला सॉल्व कसं करणार, इथून इथपर्यंत सेक्शन येतो x -1/2 चा स्क्वेअर, आणि इथं -1/4 आणि -1 मायनस कॉमन घेतलं, 1/4 प्लस 1 किती आलं 5/4. याला कसं लिहिणार तुम्ही, x -1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इथं किती आलं 5 ला √5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बट आपण हे बाहेर मायनस कॉमन घेतला होता ना एक, आठवतंय का, त्याच्यामुळे मायनस देऊन टाकायचं. मग आपल्याला भेटणार इथं √5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस x -1/2 चा स्क्वेअर. तर इथपर्यंत आलो आपण. बाकी मग इथं फॉर्म्युला यूज केला आपण, a² - x² चा काय असतो 1/2a लॉग ऑफ a प्लस x डिवाइड बाय a मायनस x. बाकीचं तर काय सिम्प्लिफाय करून आपल्याला आन्सर भेटून जातं मुलांना. तर या स्टेपपर्यंत आलोत मुलांना आता, ठीक आहे. चला पुढे जायचं आपल्याला आता. इथला पण एक क्वेश्चन आहे, इथं पण काय करायचं बघा, याच्यामध्ये पण इथं सगळ्यामधून 4 कॉमन घ्यायचं, राहिलेल्या टर्मला कम्प्लिटिंग स्क्वेअर करायचं. कम्प्लिटिंग स्क्वेअरची प्रॅक्टिस करा बघा, त्याच्यावरचे क्वेश्चन आहेत. कम्प्लिटिंग स्क्वेअर तुम्हाला आलं पाहिजे. बघा इथं कम्प्लिटिंग स्क्वेअर केलं त्यांनी, x² - a चा स्क्वेअर आला √2 चा स्क्वेअर, x² - a² चा फॉर्म्युला काय असतो 1/2a लॉग ऑफ x - a डिवाइड बाय x प्लस a. हे 1/2a 1/4 आधीचा होता, 1/4 आधीचा ॲज इट इज, 1/2a a म्हणजे किती √2 लॉग ऑफ x - a x प्लस a. या टाईपची व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटते मुलं. 13 नंबर 14 नंबर पण सेम आहेत, बघून घ्या क्वेश्चन्स. बघा आता आपल्याला हे फॉर्मॅट आहे px प्लस q x² प्लस bx प्लस c. वर लिनियर इक्वेशन आहे, खाली क्वाड्रॅटिक आहे, आणि इथं वर लिनियर आहे, खाली रूटमध्ये क्वाड्रॅटिक आहे. याला सॉल्व कसं करायचं बघा, न्यूमरेटर घ्यायचा a, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b घ्यायचं, पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढून a न मल्टिप्लाय करायचं आणि b न पण प्लस b करायचं. नंतर काय करायचं आपल्याला या ठिकाणी मुलांना, a न सगळ्याला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू भेटेल 2ax प्लस ab प्लस b बनते व्हॅल्यू. याचा एक ग्रुप बनवायचा, याचा एक ग्रुप बनवायचा, याचा ग्रुप कुणाबरोबर कम्पेअर करायचा px बरोबर, म्हणजे 2a इक्वल टू काय येणार p, आणि b इकडचं बघा ab प्लस b, याची व्हॅल्यू किती येणार तुमची q येणार. म्हणजे इथून मला सांगा, हा छोटा a पण कसा आहे नंबर आहे, हा पण नंबर आहे, आणि p पण नंबर आहे. इथून तुम्हाला a ची व्हॅल्यू काहीतरी भेटेल, 10 भेटली समजा. मग आता काढायचा b, तर हा पण नंबर आहे, हा पण नंबर आहे. समजा आता इथं तुम्हाला a ची व्हॅल्यू, हा b ची व्हॅल्यू 5 आहे, मग हा 50 झाला, प्लस b इक्वल टू समजा हा 70 q ची व्हॅल्यू, मग b किती येणार इथून 20 येणार. असं तुम्हाला ए बी काढून घ्यायचं. एकदा ए बी भेटला की पुन्हा क्वेश्चनमध्ये जायचं, ए टाइम्स ऑफ डिनॉमिनेटरला यायचा, वर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह येणार, प्लस बी टाइम्स ऑफ फक्त डिनॉमिनेटर येणार, वर घ्यायचं 1. याची व्हॅल्यू डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल, याची व्हॅल्यू ए इन ब्रॅकेट लॉग ऑफ मॉड ऑफ किती येणार डिनॉमिनेटर x² प्लस bx प्लस c, राईट. हे आपल्याला त्या ठिकाणी भेटून जाईल मुलांना. आणि प्लस बी काढण्यासाठी त्याला I1 घेऊन सॉल्व करायचं, आणि प्लस हा काय घ्यायचा असतो I2 घ्यायचा असतो. आता बीचं काढायचं असेल तर तुम्हाला पुन्हा स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करायचा. ते जे 9 फॉर्म्युले सांगितले होते ना, त्याच्यापैकी मेन 7च आहेत आपले, ते यूज करायचं, आणि आपल्याला इथं कम्प्लिटिंग स्क्वेअर करून याला सॉल्व करून घ्यायचं. I1 I2 ला सेपरेट सॉल्व करून आन्सर काढायचं. बघा त्याच्यावरचा क्वेश्चन आहे एक या टाईपचा. काय दिलं बघा क्वेश्चन मध्ये,
3x प्लस 2 डिवाइड बाय 4x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 दिलाय. मग आपला रूल काय सांगतो याला? आता हा बघा, लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर मुलं आपले काही कॉमन घेऊन ॲडजस्टमेंट करायचं बघतात. ॲडजस्टमेंट कधी करायची ती, जर वर 1 येत असेल तर. लक्षात आलंय का? ते जेवढ्या पण आपल्या 7 to 9 प्रॉपर्टी सांगितल्या त्याच्या न्यूमरेटरला 1 आहे. 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे, किंवा रूटमध्ये येतं, किंवा रूटवाला सेपरेट आहे. लक्षात आलं? वर जर काही टर्म्स असेल तर तो फॉर्म्युला यूज करायचा नाही. याला इरेज करतो एकच मिनिट. त्याला सॉल्व्ह कसं करायचं बघा, सोपं आहे एकदम. ए लिहायचा, डिनॉमिनेटर लिहायचा, बी लिहायचा फक्त. नंतर ए न मल्टिप्लाय करून घेतला बा. इथं ए कशाचा, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 8x प्लस 4. ए न मल्टिप्लाय करायचं प्लस बी करायचं. आता बघा, एक्स वाली टर्म एकच आहे आपल्याकडे, विदाउट एक्स वाले 2 टर्म आहेत. मग इथून मला सांगा 8 ए इक्वल टू, इथला काय घ्यायचं, एक्सचे कोएफिशियंट. तर एची व्हॅल्यू किती आली, 3/8 आली. आता इथं 4 ए प्लस बी, याची व्हॅल्यू किती घ्यायची, 2 घ्यायची. इथून मला सांगा एची व्हॅल्यू तर 3/8 आहे. 4 × 3/8 प्लस बी इक्वल टू 2. याला डिवाइड केलं 2 आला. बी इक्वल टू 2 मायनस 3/2. 4 मायनस किती आलं, 1/2 आली व्हॅल्यू. मग आता बी बघा 1/2 येत आहे, आणि ए किती आला, 3/8. दोन्ही व्हॅल्यू भेटलं ना आपल्याला. ए बी भेटल्यावर पुढं काय करायचं, मग याला लिहित असताना सगळ्यात सोपे मुलांना या ठिकाणी घ्यायचं. तर ये इंटिग्रेशन ऑफ 8x प्लस 4 डिवाइड बाय 4x चा स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 इंटू dx, आणि प्लस बी इन ब्रॅकेट 1 डिवाइड बाय 4x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 इंटू dx. इथे समजून घ्या मुलांनो, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपल्याला, न्यूमरेटर. तर बस मग या ठिकाणी हा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर आहे. याची व्हॅल्यू काय आहे ते मुलांनो, लॉग ऑफ डिनॉमिनेटर. आणि ह्याला सेपरेट सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला, कम्प्लिटिंग स्क्वेअर करून. सोल्युशन कडे लक्ष द्या आता. ए बी भेटला, तर आपण ए ची व्हॅल्यू पुट केली, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह बी. तर हे न्यूमरेटर जागा पुट केला आपण या 3x प्लस 2च्या जागा. नंतर बघा 3/8 बाजूला काढला, म्हणजे ए ची व्हॅल्यू, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटर ॲज इट इज. बी ची व्हॅल्यू बाजूला काढली, 1 डिवाइड बाय डिनॉमिनेटर. मग याला डायरेक्ट सॉल्व्ह कसं केलं, 3/8 लॉग ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ. बघा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर लॉग ऑफ काय घेतो आपण, डिनॉमिनेटर, प्लस 1/2. आणि हा सॉल्व्ह करताना याला पुन्हा कम्प्लिटिंग स्क्वेअर करायचं याची व्हॅल्यू काढताना. ठीक आहे. याला जसं 4 कॉमन घेतला आहे, पुन्हा मिडल टर्म, हे सगळ्या गोष्टी तर ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं, तर नंतर आपण त्याचा फॉर्म्युला यूज केला या टाईपमध्ये. तर इथं आन्सर त्याचं येणार बघा, 1/8 ॲज इट इज टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय एच व्हॅल्यू 1 येते. तर अशा टाईपमध्ये आपल्याला तो पार्ट संपला मुलांनो. आता रूटवाले बघा, जसं मगाचं कसं होतं बिना रूटवाले पण सेमच. ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर बी, ए बी काढायचा सेमच, ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी घेतलाय. नंतर आता ए डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह प्लस बी, सिम्प्लिफाय केलं, एक्सला एक्स बरोबर कॅन्सल केला, सॉरी कम्पेअर केलं, 4x ला 3x बरोबर कम्पेअर केलं. इथून एच व्हॅल्यू 3/4 आली. तसंच आपण 2a प्लस बीला 2 बरोबर कम्पेअर केलं, इथून बी ची व्हॅल्यू भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे. एकदा ए बी भेटला की पुढे काय करायचं बघा, ए ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू भेटली, ए बी भेटल्यानंतर ह्याला आता पुट करायचं आपल्याला कशामध्ये, ए डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह प्लस बी. हा 3/4 डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय रूटवाली व्हॅल्यू प्लस 1/2 रूटवाली व्हॅल्यू.
आता I1 I2 सॉल्व करत असताना ह्याचा डायरेक्ट रिझल्ट येतो 3/4 रूट ऑफ 2x² प्लस 2x प्लस 1. I1चं इंटिग्रेशन झालं कम्प्लीट. काय केलं आपण 3/4 ॲज इट इज डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे आणि अशी प्रॉपर्टी होते आपली रूट ऑफ एफ ऑफ एक्स आणि वर जर एफ डॅश ऑफ एक्स असेल याचा आन्सर काय आहे तुमचं रूट ऑफ एफ ऑफ एक्स. तर त्याचप्रमाणे याचं काढून घेतलं आपण. याचं काढताना तुम्हाला जसे रूटचं तुम्ही स्टँडर्ड फॉर्मचं सॉल्व करता ना ते तुम्हाला सॉल्व करणं इथं गरजेचं आहे. कम्प्लिटिंग स्क्वेअर करून तुम्ही त्याला सॉल्व करणं गरजेचं आहे. त्याचा आन्सर बघा सॉल्व केल्यानंतर ह्यांना किती भेटलंय I2 ची व्हॅल्यू सांगतो मी. I1 तर भेटला आपल्याला I1चं काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट I1 लिहू शकतो आपण. प्रॉपर्टी आहे आपल्याकडे हा I1 तर आपल्याला भेटणार आहे. I2 काढण्यासाठीच कम्प्लिटिंग स्क्वेअर करायची. x² प्लस a चा स्क्वेअर घेतला रूटमध्ये त्याचं आउटपुट असतं x प्लस रूट ऑफ x² प्लस a². बस हा I2 पण भेटला मला. असं काही नाही की म्हणजे खूप डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहेत विचारणार नाहीत पण याच्यातला काही पार्ट पण विचारू शकतात. ते I1 विचारू शकतात I2 विचारू शकतात. ठीक आहे चला पुढे जाऊ आता. पुढचा कन्सेप्ट बघा आता काय दिलाय. क्वेश्चन आहेत काही इंटिग्रेशन बाय पार्ट बघा आता. इव्हेंट टू व्ही सगळ्याला माहित आहे. इव्हेंट टू व्हीचं आउटपुट सगळ्यांना माहित आहे. पुन्हा UV कसं सिलेक्ट करायचं लॉगॅरिथमिक इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक अल्जेब्रिक ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल LIAT त्याप्रमाणे आपल्याला U आणि V सिलेक्ट करायचे. या टाईपचे काय फॉर्मॅटवाले हे पण रिझल्ट मग बघितलेत आपण. कसं लक्षात ठेवायचं होतं x/2 इथे a²/2 होतं. बाकी आपलं स्टँडर्ड फॉर्मॅटच यूज करायचं तिथे. इथं फक्त x/2 सेमच घ्यायचं. हे तिन्ही रिझल्टचे आउटपुट मी मग सांगितलेले आहेत. इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म px प्लस क्यू रूट ऑफ x² प्लस bx प्लस c इंटू dx दिलंय. मग याला पण काय करायचं px प्लस क्यू इक्वल टू a इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट मधले व्हॅल्यू प्लस b घ्यायचा सॉल्व करायचं. याला मग सारखंच कम्पेअर करून ए बी काढायचा. एकदा ए बी भेटला की मग हा जो आपला px प्लस क्यू आहे याला रिप्लेस कशाने करायचं यानं रिप्लेस करायचं. बघा कुठे गेला हा ए इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट मधली व्हॅल्यू होती ना त्यानं तो रिप्लेस केला इथे. मग ह्या रिमेनिंग रूटनं काय केलं याला पण मल्टिप्लाय केलं फर्स्ट टर्मला रूटनं बी ला पण मल्टिप्लाय केलं. मग या ठिकाणी आता म्हणजे या ठिकाणी अशा टाईप मध्ये सॉल्व करायचं. याला दुसरा पॅटर्न बघा जो महत्वाचा आहे. e⁴x बाहेर आहे f(x) आणि त्याच्या पुढेच त्याचा डेरिव्हेटिव्ह याचं आउटपुट घ्यायचं आपल्याला e⁴x इंटू f(x). म्हणजे या टाईप मध्ये इंटिग्रेशन ऑफ e⁴x इन ब्रॅकेट sin x प्लस दिलाय cos x आणि इंटू dx. याचं आउटपुट येतं e⁴x इंटू f(x) प्लस. बस ते U इंटू व्हीचे क्वेश्चन तुम्हाला सोपे जातील काय अडचण नाही. बघून घ्या. टेक्स्टबुकचे क्वेश्चन आहेत मुलांनी. पुढा इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन लास्ट पॉइंट आहे आपला. ठीक आहे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन्स. याच्यामध्ये काय करायचं बघा जसं आपल्याला दोन टर्म्स दिले जातील f(x) दिला जाईल g(x) दिला जाईल f(x) बाय g(x) g(x) इज नॉट 0 त्याला म्हणायचं रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन और रॅशनल फंक्शन. तर याच्यामध्ये कंडिशन बघा न्यूमरेटरची डिग्री जर डिनॉमिनेटरपेक्षा छोटी असेल तर याला म्हणायचं प्रॉपर रॅशनल फंक्शन. हे पॉईंट महत्वाचे आहेत.
जर आता न्यूमरेटरची डिग्री ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिनॉमिनेटर असेल, देन एफ ऑफ एक्स डिवाइड बाय जी ऑफ एक्स and can be written as f of x divided by g of x. बा डिग्री एक तर इक्वल पाहिजे किंवा ग्रेटेस्ट पाहिजे, असं कधीच पॉसिबल नाहीये. एक्सला तुम्ही एक्स स्क्वेअरनं डिवाइड नाही करू शकत. ठीक आहे, भले एक कॅन्सल होईल पण नंबरच्या फॉर्ममध्ये चाललंय किंवा इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आपण डिस्कस करतोय मुलांना. पुढं सांगितलं आपल्याला या ठिकाणी अशी जर कंडिशन असेल तर एफ ऑफ एक्स बाय जी ऑफ एक्स इक्वल टू घ्यायचा, क्वेश्चन प्लस रिमाइंडर डिवाइड बाय जी ऑफ एक्स म्हणजे डिवायझर. त्याच्यामध्ये बघा टाईप दिलेत आपल्याला. जसं आता याची डिग्री किती 2 आहे, याची डिग्री किती 1 आहे, म्हणजे कमी छोटीच आहे ना. न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटरपेक्षा छोटी आहे, तर प्रॉपर रॅशनल फंक्शन म्हणायचं. ठीक आहे, याला सॉल्व कसं करायचं. सॉल्व करत असताना इंटिग्रेशन ऑफ ए डिवाइड बाय एक्स मायनस ए प्लस बी डिवाइड बाय एक्स मायनस बी इंटू डी एक्स. राईट. दुसऱ्या केसमध्ये बघा तिन्ही ब्रॅकेट कसे आहेत आपले वेगवेगळे, त्याला पण असं लिहायचं ए बाय बी बाय सी बाय. त्याच्यानंतर तिसरी केस बघा, आता टाईप 1 समजलं का. टाईप 1 मध्ये कसे आहेत सगळे वेगवेगळे नॉन रिपीटेड फॅक्टर्स आहेत. नॉन रिपीटेड फॅक्टर मग ते 2 असतील 3 असतील. दुसऱ्या केसमध्ये डिनॉमिनेटर इज रिटन ॲज रिपीटेड लिनियर फॅक्टर, म्हणजे एक फॅक्टर रिपीट होतोय. जसं एक्स मायनस एचा स्क्वेअर दिला आहे, याला ए डिवाइड बाय एक्स मायनस ए, एक्स मायनस एचा काय घ्यायचा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला या टाईपमध्ये. द फंक्शन इज ऑफ द फॉर्म, या फॉर्ममध्ये असेल एक कसं आहे रिपीटेड आहे, एक नॉन रिपीटेड आहे. रिपीटेडवाला दोनदा लिहायचं ए बाय आणि बी बाय, आणि तिसरा ॲज इट इज. तिसऱ्या केसमध्ये काय दिलं, डिनॉमिनेटर इज रिटन ॲज प्रोडक्ट ऑफ लिनियर फॅक्टर अँड नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर. लिनियर आणि नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल तर काय करायचं, ए बाय लिनियर घेतला आणि बी एक्स प्लस सी डिवाइड बाय काय घ्यायचं क्वाड्रॅटिक घ्यायचं. म्हणून आता याचे क्वेश्चन थोडे घ्यायचे आपल्याला. ठीक आहे, तर याकडे लक्ष द्या. इथं कुठला फॉर्मॅट मॅच करतो रे, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स, बरोबर आहे. मग याला कसं लिहिणार तुम्ही, हा क्वेश्चन घेतला ए डिवाइड बाय फर्स्ट ब्रॅकेट बी डिवाइड बाय सेकंड सी डिवाइड बाय थर्ड ब्रॅकेट लिहिला. नंतर काय करायचं आपण मल्टिप्लाय करून घ्यायचं. आता मल्टिप्लाय करत असताना काय रूल फॉलो करायचं बघा. एला तुम्ही मल्टिप्लाय करताना ह्या दोन ब्रॅकेटनं मल्टिप्लाय करायचं, बीला मल्टिप्लाय करताना ह्या आणि ह्या ब्रॅकेटनं मल्टिप्लाय करायचं, सीला मल्टिप्लाय करत असताना ह्या बाकीच्या दोघांच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं. आणि आता सबस्टिट्यूशन करत असताना सगळ्यात आधी हा 0 कधी बनेल सांगा, फर्स्ट ब्रॅकेटचा एचा डिनॉमिनेटर 0 कधी बनेल तो सबस्टिट्यूट करायचा आधी. बरे क्वेश्चन सोपे आहेत एकदम. या ठिकाणी काय दिलंय, या डिनॉमिनेटर कधी बनेल किंवा एक्स मायनस 1 इक्वल टू 0 घेतला तर एक्सची व्हॅल्यू बनेल ना, ती पुट करायची. सॉल्व करायचं, इथून हा 0 बनेल, हा 0 बनेल. तुम्हाला कशाची व्हॅल्यू भेटणार आहे आपल्याला, या ठिकाणी ए ची व्हॅल्यू भेटून जाईल 1/4. नंतर बघायचं बी 0 कुठं बनतो, एक्स इक्वल टू -2, एक्स इक्वल टू -2 तर इथून बी ची व्हॅल्यू भेटेल. पुन्हा सी 0 कुठं बनतं रे, एक्सची व्हॅल्यू -3 घेतली, -3 पुट करा ह्या इक्वेशन 1 मध्ये, सी ची व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाईल. एकदा ए बी सी भेटला, इंटिग्रेशन ऑफ ए डिवाइड बाय ही तर पुट करायचं. ए ची व्हॅल्यू किती आली आपली बघा 1/4, ए ची व्हॅल्यू किती आली 1/4 आली. बस तू 1/4 बाहेर घ्यायचा, 1/4 ब्रॅकेट्स मध्ये काय करायचं मग आपल्याला लिहून टाकायचं 1 डिवाइड बाय एक्स मायनस 1 इंटू डी एक्स, एक्स मायनस 1 इंटू डी एक्स प्लस बी ची व्हॅल्यू किती आली आपली -2 आली, -2 इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय काय घ्यायचं एक्स प्लस 2 इंटू डी एक्स प्लस सी ची व्हॅल्यू किती आली 11/4 इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय काय घ्यायचं या ठिकाणी मग एक्स प्लस सी घ्यायचं, तर एक्स प्लस 3 इंटू डी एक्स. बस सगळ्यांच्या व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी भेटल्या मुलांना. याचं डायरेक्ट इंटिग्रेशन 1/4 इंटू लॉग ऑफ डिनॉमिनेटर, -2 इंटू लॉग ऑफ डिनॉमिनेटर आणि 11/4 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस 3, तर सगळ्याचा आन्सर भेटून गेला आपल्याला. ठीक आहे, या टाईपमध्ये. दुसरा कसा रे, सेम आहे, हा डबल सॉल्व करायची गरज नाही, नॉन रिपीटेड फॅक्टर आहे तो.
तिसरा बघू एखादा रिपीटेड वाला. इथं पण नॉन रिपीटेड फॅक्टर्स आहेत, बघून घ्या क्वेश्चन्स. काय हँग झालं काय रे? इथं आहेत बघा, दोन क्वेश्चन आहेत. एक कसं आहे, नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे. याला काय लिहायचं, ए डिवाइड बाय फर्स्ट ब्रॅकेट बी एक्स प्लस सी डिवाइड बाय क्वाड्रॅटिक. मग हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. क्रॉस प्रोडक्ट केला, ह्या दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट ह्या दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट बनतं आणि बाकी डिनॉमिनेटर दोन्हीकडचं कॅन्सल होऊन आपल्याला हे इक्वेशन नंबर 1 बनत असतं. बाकी काय करायचं मुलांना, आपल्याला या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये हा ए कधी 0 बनतो, एक्सची व्हॅल्यू 1 असतं ना. इथून ए ची व्हॅल्यू भेटणार तुम्हाला. ए भेटलं की आता कंपल्सरी एक्सची व्हॅल्यू 0 घ्यायची. एकदा काय घ्यायची, 0 घ्यायची. 0 घेऊन सॉल्व केलं, अजून एक टर्म भेटली तुम्हाला, सी ची व्हॅल्यू भेटली. ए भेटला, सी भेटला. आता ए सी पुट करून एकच राहतो आपल्याकडे, कोण राहतो, बी. एक्सची व्हॅल्यू 2 पुट करायची, पुटिंग एक्स इक्वल टू 2. एक्सची व्हॅल्यू 2 पुट केल्यानंतर आपल्याला काय बनतं बघा, सॉल्व केलेला. तर आपल्याला फक्त शिल्लक कोण राहतो याच्यामध्ये, आपल्याला हे इक्वेशन भेटलं आपल्याला 2 पुट केल्यानंतर. ठीक आहे. मग आता पुढे काय करायचं आपल्याला, मग ए पुट करायचा, सी पुट करायचा, बी राहतो, बी भेटतो. एकदा ए बी सी भेटलं की मग बाकीचा रूल माहिती आहे तुम्हाला. काय करायचं आपल्याला, ए डिवाइड बाय बी एक्स डी प्लस सी. ए डिवाइड बाय म्हणजे एची व्हॅल्यू 1/, किती आली आपली, 1/3 आलेली. ठीक आहे. तो पुट करून द्यायचा, 1/3 डिवाइड बाय एक्स मायनस 1. इथं बी एक्स आणि हे सी ची व्हॅल्यू पुट केली. याला सिम्प्लिफाय केलं, या टाईपचं आला. याला डायरेक्ट सॉल्व करू शकतो, लॉग ऑफ डिनॉमिनेटर येणार. पण इथं सॉल्व करताना कसं आहे रे, वर कसं आहे तुमचं लिनियर आहे, खाली कसं आहे क्वाड्रॅटिक. असा फॉर्मॅट होता ना, पी एक्स प्लस क्यू डिवाइड बाय पी एक्सचा स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस, या टाईपमध्ये. खाली क्वाड्रॅटिक, वर लिनियर. याला तुम्हाला काय करायचं, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वर ॲडजस्ट करायचं. एक्स स्क्वेअर प्लस एक्सचा डिनॉमिनेटर किती येत आहे, 2x प्लस 1 आला पाहिजे. ठीक आहे. पण इथं किती, 2x प्लस 4 आहे. त्याला 2x प्लस 1च्या फॉर्ममध्ये लिहिलं, प्लस 3 केलं. आधी 2 न मल्टिप्लाय डिवाइड केलं बघा, इथं 2 न मल्टिप्लाय केलं, खाली डिवाइड केलं. तर नंतर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला इथं भेटतो आणि 1 डिवाइड बाय ही कम्प्लिटिंग स्क्वेअर करून पुढचं सॉल्व करायचं, स्टँडर्ड प्रॉपर्टी यूज करून. एवढे मोठे मेजॉरिटी क्वेश्चन येत नाहीत याच्यामध्ये. हा जो क्वेश्चन आला तर या टाईपचा पार्ट तुम्हाला ऑलरेडी दिला जातो, हा वाला पार्ट. तुम्हाला फक्त इथं पी आणि इथं क्यू टाकून विचारलं जातं, पी क्यूची व्हॅल्यू वगैरे काढा वगैरे. ठीक आहे. म्हणजे ते ट्राय करतात की कसं बसं 1-2-3 मिनिटामध्ये क्वेश्चन कसं सॉल्व होईल, याप्रमाणे ते क्वेश्चन डिझाईन करतात. खूप वीक ॲव्हरेज मुलगा असेल तर 5 मिनिट तरी क्वेश्चन सॉल्व झालं पाहिजे. तर अशा टाईपमध्ये थेरॉटिकल घेतलं आहे मुलांना. तुम्ही बोर्डला चांगलं प्रिपरेशन केलं असेल तर ह्या थोड्या फास्ट ट्रॅकवर गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. ठीक आहे. तरी तुम्हाला जी प्रॅक्टिस करायची, कुठल्या सेक्शनची जास्त करायची, स्टँडर्ड रिझल्ट जे आहेत त्याचं आपल्याला जास्त प्रॅक्टिस करायची. त्याच्यावरचा एक क्वेश्चन असेल, फर्स्ट एक्सरसाइज रिलेटेड एक क्वेश्चन असेल तुमचा, आणि बाकी तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शन वगैरे याच्या रिलेटेड क्वेश्चन्स असू शकतात मुलांना. तसं आपण उद्या सेक्शनमध्ये डायरेक्ट MCQ घेणार आहेत. स्टार्टिंगचे रिझल्ट थोडे लक्षात ठेवा.
ठीक आहे, बघून घ्या एकदा काय काय आहे ते. हे वरचे रिझल्ट तर मस्ट आहेत इथलचे, रिवाईज पण करून घेतलेले आहेत आपण. उद्या PYQ थोडे घेऊ, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून हे फॉर्म्युला रिवाईज होतील. ठीक आहे.